तुकविला नाग्या नाचविला तुक्या तुकविला तुक्या तुकविला नाग्या नाचविला तुक्या तुकविला बोल नाही हा खोटा जगात नारायण हा मोठा बोल नाही हा खोटा जगात नारायण हा मोठा बोल नाही हा खोटा जगात नारायण हा मोठा ऐक तू माझ्या बेटा नगद नारायण हा मोठा नगद नारायण हा मोठा तुक्या तुकविला नाग्या नाचविला तुक्या तुकविला तुक्या तुकविला नाग्या नाचविला तुक्या तुकविला दुम 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 बोल नाही हा खोटा नगद नारायण हा मोठा नगद नारायण हा मोठा तुक्या तुकविला नाग्या नाचविला तुक्या तुकविला तुक्या तुकविला नाग्या नाचविला तुक्या तुकविला साहेब अहो ऐका हो माझं अहो साहेब मी शपथ चोरी केली नाही हो अरे आप घालव्या मी कुठं म्हणलं तू चोरी केली म्हणून अहो मग मला अटक कशामुळे केली तुम्ही अरे न सांगा हालता तुम्ही मला. सांगाय. तुम्ही आधी गाडी थांबा. करून हलवायला. अरे बाबा आमच्या पोलीस स्टेशनची कशी गडबड आहे ती आहे मसनवाट्या शेजारी तिथं दिवसा जायला भीती वाटते त्याच्यामुळं मी रोज एकाला नेत असतो सोबतीला अहो पण मलाच का म्हणून साहेब 6 महिने झाले लग्न होऊन हा. तुमच्यामुळे एक दिवस सुद्धा घरात झोपता येत नाहीये आणि घरी झोपून तरी काय दिवे लावले असते रे काय दिवे लावले असते म्हणजे 2-4 चोरच पैदा केले असते ना बे साहेब माझं ऐका अहो माझी बायको घरात एकटी असते अहो अरे तू ही माहिती द्यायला लागला का मला आमंत्रण द्यायला लागला घरी यायचं तसं नाही साहेब माझी बायको तुमचा लय आदर करते ती म्हणती हवालदार तुकाराम कोळशे सारखा माणूसच नाही लय भारी माणूस अहो चोर पकडायला 1 नंबर काय सांगतो ती म्हणे तुमचा तो नाग आहे नाही म्हणजे तुमचा जो पुतणी आहे नागनाथ त्याच्यापेक्षा हवालदार तुकाराम लय भारी खरं सांगतो मी खरं सांगतो आई शपथ अरे वा साहेब आता एवढं सांगितल्यावर तरी मला सोडणार ना तुम्ही नाही आता एवढं सगळं सांगितल्यावर मी तुम्ही मला आत टाकणार हो अहो असं काय करता साहेब तुम्हाला सांगितलं ना माझ्या बायकोला एकटीला भीती वाटते घरात अरे मग मी आहे ना तुम्ही काय करणार मी राखण करत जाईन तिची अहो एवढं करूस तर मला सोडणार आहे अरे तुला जर सोडलं तर तुझ्या बायकोला माझ्याविषयी कौतुक वाटेल का येड्या असं काय करताय साहेब एवढी गायवाया करतोय मी तरी मी काय असर नाही तुमच्यावर गड्या पाठीवर मार समोर गाडीवर धडकन मी थांबा अहो थांबा थांबा आता पुन्हा कशाला थांबा रे तुझ्यापेक्षा जास्त जोरात मला लागलेली अहो साहेब त्याच्यासाठी नाही हो मला तंबाखू खायची रताळे तुला मी तुरुंगात घेऊन चाललो बगीचात नाही मी कुठे काय बोललोय का तुम्हाला अरे मग त्याचा तरी काय उपयोग होणार आहे तू हात जोडले पाया पडला नाक रगडून माफी मागितली तरी काय उपयोग आहे का आता माफी मागून सुद्धा तुम्ही मला सोडणार आहे का या जन्मात तरी नाही मग आता माफी मागण्यापेक्षा तंबाखू मागितलेली बरी द्या टाळी देऊ का कानाखाली टाळी नालायक मला पण स्टारचा पान मसाला खायचा आहे मी जाऊन आणू का कानात काय बिड्या समजेला का माझ्या का धोत्रावर इन करतो मी का डोक्याला गोडतेल लावतो मी का अरे या तुकाराम कोळशेला आजपर्यंत कुणी मामा बनवू शकलेलं नाही माझ्या बहिणीचे 2 लग्न झाले अजून प्रयत्न करते पण मला मामा बनवणं जमलं नाही तिला काय सांगताय आणि तू तर अकलेचा आमिर आहे सांगितली मी थिना आणशील कोथिंबीर पळून गेलास तर परस्पर मग तुम्ही स्वतः जाऊन आणताय हा मी स्वतः जातो वा वा आणि हे घे साहेब तुम्ही माझ्या डोळ्यामध्ये पाणी आणलं काय फुप्पट्टा उडायला लागला काय नाही आयुष्यामध्ये जन्माला आल्यापासून एवढं कुठे विश्वास ठेवला नव्हता माझ्यावर बुद्धी भ्रष्ट्या तुझ्यावर विश्वास नाही माझ्या हातकडीवर विश्वास आहे माझा तुझ्या हाती चाबी देणं म्हणजे कसं होईल माहितीये का कसं कावळ्याच्या हातात दिला कारभार आणि त्याने हागून भरला दरबार नीट उभा राहा इथं आलो मी लगेच स्टार पान मसाला घेऊन सावकाश या तुक्या तुकविला नाग्या नाचविला तुक्या तुकविला
तुक्या तुकविला नाग्या नाचविला तुक्या तुकविला. ओ साहेब तो भीमा पळून गेला ना. मग तू कशाला परेशान व्हायला लागला? चला चला लवकर पळा. तू दे आपलं. कोणता? अरे काय पाला पाचोळा खातो का मी? स्टार पान मसाला दे पटकान. शाबास. हे घ्या आणि लवकर जा. तू काय पगार देतो काय मला? नाही. आणि मग चुप परत चोळीत बस ना का? बोल नाही हा खोटा जगात नारायण हा मोठा. बोल नाही हा खोटा जगात नारायण हा मोठा. बोल नाही हा खोटा जगात नारायण हा मोठा. ऐक तू माझ्या बेटा नगद नारायण हा मोठा. नगद नारायण हा मोठा. तुक्या तुकविला नाग्या नाचविला तुक्या तुकविला. तुक्या तुकविला नाग्या नाचविला तुक्या तुकविला. ए थांब. एसटी महामंडळ थांब. ए साधा गोळा दिसतो तरी हा आहे मस्त कलंदर. डोळे मिटून सरका जाऊ दे मला. सरका. अरे थांब ए. ही माया पकडा झाली हे त्या- हवा कशाला ए, तंटा. हजार कुठे गेलं हा? ए थांब एसटी महामंडळ. नगद नारायण हा मोठा. नगद नारायण हा मोठा. तुक्या तुकविला नाग्या चायला या भीम्याच्या लयच जमिलं गडा याने. आईला या कावळ्यांच्या. भीम्या म्हणलं होतं ना मला कुणी मामा बनवू शकत नाही. कळलं ना तुला? कमून पळून गेला रे. आणि हातकडी न्यायची काय गरज होती? माझ्या पोलीस स्टेशनला एकच हातकडी. ती गेली असती तर नोकरी घालवली असती. आप घालव्या माझी. अहो मी आणून दिलीस की हातकडी तुम्हाला. अरे मग भीक मागे आधीच नाही सांगायचं कशाला पळायला लावलं रे एवढं मला? अरे मी पोलीसच्या नोकरीला लागायच्या आधी ट्रेनिंगला सुद्धा इतका कधी पडलो नव्हतो. कळलं का? चाबी न्यायची काय गरज होती रे तू तरवळ्या? चुकलं माझं. चुकलं काय चुकलं? हे काय? अहो 1000 रुपये अहो ते माझ्या कामाचे आहेत. म्हणजे चोरीचेच आहेत ना? नाही. हे बघ आता इथं थांबायचं आणि बसून राहायचं. जर इथनं निघून गेला तर 1000 रुपये माझे. कळलं ना? त्यापेक्षा तुमच्या सोबत घेऊन चला की मला. त्यात काय मजा आहे मग? अहो असं नका करू. तुमचं टेन्शन तरी वाचल. टेन्शनचं नको शहाणपणा सांगू मला. कसं आहे डॉक्टर मला म्हणले जेवढं तुमचं टेन्शन वाढल तेवढंच तुमचं वजन वाढन. कळलं का? आप घालव्या. असं मग तू इथंच बसून राहा. नाही तर 1000 रुपये. तुक्या तुकविला नाग्या नाचविला तुक्या तुकविला. तुक्या तुकविला नाग्या नाचविला तुक्या तुकविला. साधा गोळा दिसतो तरी हा आहे मस्त कलंदर. डोळे मिटून करीत असतो मिळे माल जो अंदर. वाटून घ्या ही माया सारी हवा कशाला तंटा. बोल नाही हा खोटा. नगद नारायण हा मोठा. नगद नारायण हा मोठा. तुक्या तुकविला नाग्या नाचविला तुक्या तुकविला. सर काय मी काय म्हणत होतो, हा नाग्या आहे हा. ना पुन्हा उपोषणाला बसलाय. नाग्या? हो. म्हणजे हवालदार तुकारामाचा पुतण्या. होय, सर. अरे ह्याला काय काम धंदा आहे का नाही? दर आठवड्याला उपोषणाला बसतोय. तुमच्या तुक्याला सांगून बघा ना, तो समजावून सांगेल त्याला. तुक्याला समजावून सांगा. तुक्याच्या हातात राहिला असतं तर अशी वेळ आली असती का? अरे तुक्याला म्हणलं सुद्धा की मी नाग्याला आवर तर मला म्हणतो कुत्र्याचं शेपूट आहे. सर कधी होणार नाही. तुम्हीच करा काय करायचं ते. सर या टायमाला नाले सफाई झाली नाही, सगळं पाणी तुंबून रस्त्यावर येईल, म्हणून तो उपोषणाला बसला. झालीच पाहिजे, झालीच पाहिजे. नाले सफाई झालीच पाहिजे. नागनाथ कोळसे. अरे नाले सफाई काम करायचं काय आमदाराचं काम आहे काय? हा उद्या तिची मोरी तुंबली म्हणून उपोषणाला बसला तर मी काय लिंबू पाणी घेऊन त्याच्या मागे हिंडायचं का? उपोषण सोडा, उपोषण सोडा. सायली आहे ना पुढं ती त्या नाग्याच्या वर्गात आहे. पुढं हुशार पोरगा. अरे पुढं तिला सांगा ना त्याला समजावायला. माझं ऐकत नाही, तिचं काय ऐकणार तो? समजावून तर बघा. त्याने काय होईल? म्हणजे उपोषण सोडेल तो, आपला प्रॉब्लेम मिटेल. असं म्हणताय?
तूच सांग. झालीच पाहिजे. नालेसफाई झालीच पाहिजे. नागनाथ कोळसे आमदार छेंडे झालीच पाहिजे. झालीच पाहिजे. झालीच पाहिजे. नागनाथ कोळसे. मला वाटतं आमदार साहेब स्वतः येतील तुझं उपोषण सोडायला यावेळेस. आता आले तरी मी ऐकणार नाही. मी त्यांना सरळ सांगणार आहे, तालुक्यातील सगळे नालेसफाई झाल्याशिवाय मी उपोषण सोडणार नाही. अरे पण मी काय म्हणतो, कॉलेज सोडून हे नसते धंदे कशाला करायचे? म्हणूनच तर याला सर्व गांधीजी म्हणतात. Yo, I know a lot of y'all wouldn't expect it. अरे ही इकडे कुठे येते? Hectic. I've been elected, so yo, best sit on your ass real fast, cause I'm shocking like electric. अशी बिकट झाली यार. अरे पाहून तिला कंडिशन अशी बिकट झाली यार. पहिल्याच नजरेत माझी, पहिल्याच नजरेत माझी विकेट गेली यार. हुकला 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 पोरगा बघा हुकला. हुकला 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 पोरगा बघा हुकला. पाहून तिला कंडिशन अशी बिकट झाली यार. खरं सांगतो गाडी बंगला नको, प्रेमाशिवाय दुसरा धंदा नको. तो गाडी बंगला नको, प्रेमाशिवाय दुसरा धंदा नको. दोघांमध्ये तिसरा कोणी बंदा नको, वाटेवर प्रेमाच्या वांदा नको. प्रेमात राहू दे, प्रेमात न्हाऊ दे, प्रेमात वाटत यगार. पहिल्याच नजरेत माझी, अरे पहिल्याच नजरेत माझी विकेट गेली यार. हुकला 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 पोरगा बघा हुकला. हुकला 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 पोरगा बघा हुकला. पाहून तिला कंडिशन अशी बिकट झाली यार. बघायच्या प्रेमाची बघा तरा, ओळखलं याला हा नाही खरा. अरे रे रे, अरे रे रे, अरे रे 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 रे. बघायच्या प्रेमाची बघा तरा, ओळखलं याला हा नाही खरा. एक्सक्यूज मी मिस्टर, हटा जरा, लाळ घोटेपणाचा नाही बरा. काळीज उडताय, धडधड करताय, हुआ है मुझको भी प्यार. पहिल्याच नजरेत माझी, अरे पहिल्याच नजरेत याची विकेट गेली पार. हुकला 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 पोरगा बघा हुकला. हुकला 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 पोरगा बघा हुकला. पाहून तिला कंडिशन अशी बिकट झाली यार. पहिल्याच नजरेत माझी, अरे पहिल्याच नजरेत माझी विकेट गेली यार. हुकला 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 पोरगा बघा हुकला. हुकला 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 पोरगा बघा हुकला. दांडीगुल झाली यार. काय साहेब,
तो चोर तिकडेच बसला होता का? कोण गेलं मारायला बघायला? आपल्याला 1000 रुपये भेटले बाद झालं. अहो पण चोर तर पळाला ना. त्याला काय फरक पडतो? पकडू पुन्हा कावा तरी. मला हे कळत नाही, तुम्ही दर टायमाला त्याला पकडता आणि दर टायमाला तो कसा काय पळून जातो? तो नसतो पळून जात, मी त्याला पळून जाऊ देतो. का? का म्हणजे? अरे मला सांग, तुझ्या टपरीवर समजा गिराईक नाही आला तर काय होईल? टपरी बंद करावी लागेल. मग आमचं तसंच आहे ना. एक तर आपला तालुका एवढूसा, त्यात हाताच्या बोटावर मोजण्या इतके चोर. आलं का नाही लक्षात? सगळ्यांना आतमध्ये टाकलं तर आम्ही खायचं काय फाक्या? वा 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 साहेब, तुम्ही लय लांबचा विचार करता. मग पण आपल्या तालुक्यात काय कमी चोर आहेत का? अरे चोर बरेच आहेत, पण प्रत्येकाची बायको भीमाच्या बायको आणि सुंदर नसती ना. म्हणजे भीमाची बायको सुंदर आहे म्हणून तुम्ही त्याला पळून जायला देता? नाही तर काय, म्हणजे कसं आहे, माझ्या भीतीनं हप्ता भरतो घराकडे येत नाही. मग आपण का बी हप्त्यात त्याच्या घरी धाड मारायला मोकळे. भीमा आहे का? नाही. बघू, मी सांगते ना नाहीये म्हणून. नाही नाही, तुकाराम कोळशेचा असा विश्वास बसत नसतो. झडती घ्यायची मला. तुम्ही असं सरळ घरात येता, कुणी बघितलं तर अहो लोक काय म्हणतील? दरवाजा घ्या लावून, कोणी बघणारही नाही काही म्हणणारही नाही. त्याला काय नाही, दरवाजा उघडाच राहू द्या. राहिलं. फॅन लाव ना. तुम्ही झडती घ्यायला आलात ना? माणूस आहे, थकून जातो. केवढी पायपीट केली मी. लाव ना पंखा. पंखा खराब झालाय. अहो बाबा, अहो 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 हे काय करताय? काय करायला म्हणजे? कपडे काढायला लागलो. एवढ्या गरमट्यात जाड कपडे जमतच नाही आपल्याला. अहो पण कोणी बघितलं तर काय म्हणतील? तुम्हाला तर म्हणलं दार घ्या लावून, कोणी काही पाहतही नाही म्हणतही नाही काही. नाही, दार उघडच राहू द्या. हे बघा, तुम्हाला काय घराची झडती बिडती घ्यायची ती घ्या की लवकर. तेच करायला लागलो ना, पण काही सापडा ना अजून. अहो मी शपथ सांगते, ते नाही येत घरात. नाही, मला माहिती आहे ना भीमा नाहीये घरात. मग आता कशाची वाट पाहताय? अशा गोड्यात बोलू नका गाड्या, जसं काही तुम्हाला काही कळतच नाही. अहो मी म्हणते ते नाही येत घरात म्हटल्यावर आता इथं कशा पायी बसलात? जा की. आता काय मंगळग्रहावर गेला का पृथ्वी तलावरनं? लेट नाईट आला म्हणजे रात्रभर थांबावच लागणार ना. मग ड्युटीच आहे ना आमची ती. अहो पण मी तर कवाच म्हणायला लागलो घ्या दरवाजा लावून. कुणी काय बोलत नाही काय नाही. हे बंटी, असा काय बघायला यांच्या फोटोकडं? अरे असं बाबांच्या फोटोकडे बघत जाऊ नये बाळा. मला कोणाच्या बापाची भीती? माझ्याच बापाच्या फोटोकडे बघतोय ना. आता काय झालं बंटी? काय नाही, हवालदाराच्या फोटोकडे बघत होतो. हवालदार? तुझे बाबा आहेत ना ते? पण आहे तर हवालदारच ना. हे बघ, जास्ती शहाणपणा करू नकोस. एकदा सांगितलं ना काकांना हवालदार नाही म्हणायचं म्हणून. मग सांग त्या तुकारामला. तुकाराम म्हणलं तू त्यांना? उद्याच्या उद्या जर मला नवीन सायकल नाही आणून दिली तर माझ्याशी गाठे सांगून ठेवतो. सांग त्या तुकारामला. रोज रोज सांगतात उद्या आणीन परवा आणीन. कार्ट अगदी बापाच्या वर्णावर गेले. अहो आता मला बी झोप येऊ लागली. तेच म्हणायला लागलो मी. घ्या ना दरवाजा लावून, त्याला काय होय. तू क्या तुकविला नागना चविला, तू क्या तुकविला. बंटी, बंटी बेटा चल, उठ 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 लवकर, शाळेची वेळ झाली. उठ चल लवकर. किती झोपतो? झोपू दे रे दादा. तुझं रोजचं आहे, सारखं चालणार नाही. चल उठ लवकर, शाळेची वेळ झाली. उठ चल. काय ताप आहे रे? एक तर रातभर तुम्हाला झोपू दिलं नाहीस. मी तुला झोपून दिलं नाही? मग सारखं आपला हात वर करून हुकलं 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 हुकलं, पोरगा बघा हुकलं, कॉलेजात जाऊन बलत असे हात वर करत होतात आणि म्हणत होतात सायरी मला अजून एक ज्यूस दे, अजून एक.
काय नागनाथजी कोण सायली म्हणायची ही? नाही तसं काही नाही, तुम्ही ऐकू नका त्याचं काही. कॉलेजमध्ये जाऊन हेच करता वाटतं. तुम्ही त्याचं ऐकू नका, मग काही तसं लक्ष देऊ नका त्याच्या बोलण्याकडे. तू रे गधड्या अजून झोपलायस? किती वाजले? चल उठ. दूध केव्हाच उठलंय मी. चल. बातमी बघा. बातमी काय बघताय साहेब? तो चोर माझं पाकिट घेऊन पळालेला आहे. पाकिट? मग तुमचं? माझं पाकिट. चोर तो पळाला. असं वेळ माझं लक्षच नव्हतं. काय राव तुम्ही मला बोलताय? बातमी चला पळा बोलत बसू नका. चला. हो पण त्याला पकडायला पहिले. कशाला शांतपणा केला रे? अहो हवालदार साहेब, चोर मी नाही, चोर तो आहे. त्याला पकडा, त्याला मारा. मग चोराला पकडणे पोलिसाचं काम असतं. तू कशाला शांतपणा करीत होता रे? अहो असं कसं? मी बघितलाय ना त्याला, मला दिसला होता तो. उद्या रस्त्यात पेशंट दिसला तर काय ऑपरेशन करायला घेतो त्याचा? चल निघ. पण साहेब त्यानं पाकिट मारलं होतं माझं, म्हणून तो धावत होता. कुणी मारलं पाकिट? त्या चोरानी. किती पैसे होते? 5,000 रुपये होते ना साहेब. असं? हो. मग पकडलंच पाहिजे त्याला. तू कशाला यायला लागला माग माझ्या? चोर पकडायला साहेब तुमच्या सोबत. जा पकड. जा. तसं नाही साहेब. कळलं ना मला पाकिट गेलंय तुझं. पोलिसाच्या मागे यायची गरज असते का? मागं पंचायत करशील माझी. चल. बरं साहेब मी इथेच थांबतो, तुम्ही जाऊन पकडा ना त्याला. पाकिट मिळाल्यावर वापस मिळेल. चाल. मिळेल ना? बर. चल निघ. तू क्या तुकविला नागनाच विला, तू क्या तुकविला, तू क्या तुकविला नागनाच विला, तू क्या तुकविला. बोल नाही हा खोटा, जगात नारायण हा मोठा. बोल नाही हा खोटा, जगात नारायण हा मोठा. बोल नाही हा खोटा, जगात नारायण हा मोठा. ऐक तू माझ्या बेटा, नगद नारायण हा मोठा, नगद नारायण हा मोठा. तू क्या तुकविला नाग्या नाचला, तू क्या तुकविला, तू क्या तुकविला नाग्या नाचला, तू क्या तुकविला. खरंच आहे, चुकी झाली माझी. 2 तोंडात मारून घ्या आधी. आईला तुम्ही चुकायचं ताण आम्हाला फुकटचा. किती लांब पळायला लागला रे इद्रिया. हे तुमचे 1,000 रुपये. पाकिटात किती होते? 2,000 रुपये. कानात बिड्या समजेला काय माझ्या? का धोत्रावर इन करतो का? डोक्याला गोड तेल लावतो मी. 5,000 रुपये होते पाकिटात. तुम्हाला कसं माहित? अरे माणूस बघून त्याच्या पाकिटात किती पैसे असतील ते सांगू शकतो मी. चल 3,000 काढ. असं काय करतो? अर्धा तर वाटून घेऊया ना आपण. मेहनत मी सुद्धा केली आहे. नालायका पकडला गेलास ना. तिथं मी सोडवलं नसतं तर कुत्र्यासारखं आणला असतो तुला. 3,000 काढ पटकन. अहो असं काय करताय? दे पटकन 2,000. शेत घाण आहे ना माझं. अहो कापसाचं पीक वाया गेलं, घर सुद्धा घाण ठेवलंय मी. अरे मग काय पाकिट मारून काय घर सुटत असतं का कुठं बावळ्या? मग काय दरोडा टाकू का? दरोडा कशाला टाकतो? तुझी व्यवस्था करून देतो मी. कशी काय? तुला एक कर्ज मिळून देतो, घर सुटून जाईल तुझं. कसं? आमदार साहेबांना भेट, ते तुला कर्ज देतील. झेंडे साहेबांना. अहो ते कसले कर्ज देणार मला? आधीच माझं घर गाण आहे त्यांच्याकडं. ते कसले कर्ज देत आहेत? सुशिक्षित तू आहे का मी आहे? तुम्ही. हवालदार तू आहे का मी आहे? मी आहे. तुम्ही. शहाणा तू आहे का मी आहे? तुम्ही. अरे मग तू कशाला शहाणपणा करतो रे पाशा? तू तुला सांगितलं तेवढं कर. आपले आमदार झेंडे साहेबांना भेट, ते तुला कर्ज मिळून देतील. आईला ज्याला म्हणाव माझं तो नंतर होऊन बसतो डोक्यावरच ओझ.
चल निघ, सांगितलं तेवढं कर. जातो, आताच जातो त्यांच्याकडं. पाकिट टाकून दे जाता जाता. आणि बघा, नुसत्या सह्या घेऊ नका. काम झालं पाहिजे म्हणजे झालं पाहिजे. हो साहेब. तहसीलदाराशी गोडी गोडी न बोला. हो. कळलं का? तुमची नेमणूक कशा करता केली? हा परवा मोटरसायकल घेऊन दिली ना तुम्हाला. होय सर. हा, काम चुकारपणा केला तर 3 टायर पंक्चर करून टाकेल मी. पण साहेब, मोटरसायकलला 2च टायर असतात. तेच म्हणतोय, मोटरसायकलचे 2 आणि तुमचं 1. हा. आणखीन काय बातमी? साहेब, तो नागनाथ पुन्हा उपोषणाला बसलाय. आता काय चावलं त्याला? तुमच्या भावाला दारिद्र्य रेषेखाली लोकांसाठी असलेलं कार्ड दिलं, ते कशाला दिलं हे विचारतोय. नाही तर तुम्ही तुमचा भाऊ दारिद्र्य रेषेखालील आहे असं जाहीर करा म्हणतोय. अरे कोण हरामखोर म्हणतोय या झेंड्या आमदाराचा भाऊ दारिद्र्य रेषेखाली आहे म्हणून? सर, तुमच्या भावाला ते कार्ड मीच दिलंय. अरे तुम्हाला कुणी सांगितलं होतं नसते उद्योग करायला? अरे बघा, त्यांना अंगणातच तोंड बंद करा. सांगतो सायलीला मी. अरे माझी मुलगी या कामासाठी आहे का? त्याच्याकडे अजिबात पाठवायची नाही माझ्या मुलीला, सांगतोय. सर, पण पेपरवाले आले तर घोळ होईल ना. ठीक आहे, या टायमाला पाठवा. आणि बघा, लगेच तर नागनाथाला मसनात पाठवा. सर, तुम्ही त्याला हे आधी सांगितलं होतं का? अरे असं कधी आधी सांगतं का कुणी की मी तुला मारणार आहे म्हणून? अरे च्या, मग त्याने पोलिसात कशी काय कंप्लेंट केली की तुमच्यापासून त्याच्या जीवाला धोका आहे? आईला बांधे, म्हणजे त्याच्या अंगाला हात लावू शकत नाही आपण. हो, पण सर, मुलगा चांगला आहे. अरे काय जावई करून घेऊ का मी आता? अरे वा, आयडिया चांगली आहे. कानफाट फोडू का तुला? येस, कमिंग. आयडिया तू मला शिकव. साहेब राम राम. काय आपलं काय काम आहे? हवालदार साहेबांनी पाठवलंय. म्हणले साहेबांकडे जा, कर्जाचं काम होईल म्हणून. अरे वा वा वा. कागदपत्र आणली का सगळी? घराची ठेवली ना तुमच्या जवळ. किती खर्च पाहिजे तुला? 50,000. अरे 50,000 तू मला देणे? 50,000? तेच म्हणतो ना मी. काय म्हणतो, थोडं जास्तीचं कर्ज घ्या ना, म्हणजे माझी बी निकड भागल आणि तुमची बी निकड भागल. तू माझी निकड भागवणार? लय हुशार माणूस आहेस तू. काळजी करू नको, काळजी करू नको, होऊन जाईल तुझं काम. होईल ना? जा. पे सदाशिवराव. येस सर. हे बघा, त्याचं लोन सँक्शन करून टाका. हा, पण त्याच्या घरावर 5 लाख रुपयांचं कर्ज कसं घेता येईल? मॅनेजर ऑब्जेक्शन केले बँकेचा. संचालक कोण आहे बँकेचा? तुम्ही. मॅनेजरला पगार कोण देतं? तुम्ही. हा बघ, तो कसं माझ्या विरुद्ध ऑब्जेक्शन घेईल? आणि बघा, 5 लाखाचं कर्ज त्याच्या नावाने आपण सँक्शन करतोय, त्याला कळता कामा नये. ओके. त्याची सही फक्त 50,000 घ्यायची. ओके. 50,000चे 5 लाख कसे करायचे ते मला माहितीये. हा, मग चला निघा. निघतो. निघा. अरे जाऊ दे ना यार नाग्या, कशाला तू यांच्या भानगडीत पडतोस? चिटिंग नाही करायची. चल घरी जाऊया आपण. काय नाग्या शेठ, इकडे कुठे? पणजी काय पत्ते खेळायचे? खेळणार काय? हे बघा, मी पत्ते बित्ते खेळायला आलेलो नाहीये. मी तुम्हाला स्पष्ट सांगून ठेवतो, हे जे सगळं तुमचं चाललंय ना, तो जुगार चाललेला आहे आणि परवानगी शिवाय तुम्ही हे चालवू शकत नाही, कळलं ना? नाही नागे शेठ बोलल्यावर दाखवायला लागलास. काय काय रे, काय करशील रे तू? काय करशील? तुम्हाला माहितीये ना माझा काका पोलीस मध्ये. तुम्हाला सगळ्यांना जेलमध्ये टाकून देईन मी. थांबा, माझ्या काकांनाच बोलवतो. ए थांब. हे बघ, तुझा काका बसलाय तिथं. ए सत्यवादी, काय रे किरकिर? ए दुसऱ्या नको लक्ष देऊ, काय राहते ते उकलेलं आहे. चाल. तू माझ्या बेटा. अरे दादा, तू जाता जाता मला सांगून गेला, माझ्या नागनाथला सांभाळ, त्याला मोठं कर. अरे पण तुझं हे गाबड स्वतःही मोठं होईना आणि मलाही मोठं होऊ देणार रे. शहरातनं शिकून आलं तो उगा फालतूचा सत्यवादीपणा करायला लागले. आता माझ्या पोलीस स्टेशनला येणाऱ्या सगळ्या केसेस म्हणलं ह्याला द्याव, त्यासाठी ह्याला वकील कराव. तो ह्यो म्हणतोय गरिबासाठी लढल. आता आधीच ह्याच्यासारख्या वकिलाला काही इज्जत राहत नाही, सत्यवादी वकिलाला. त्यात हा गरिबाचे काम करायला लागला, तो उपाशी मारणार नाही का? पण याला समजून घेणार आहे. अरे माझ्याच पगारात माझच काही भाग ना, तर सगळ्या कुटुंबाचं कसं भागणार आहे दादा? बरं म्हणलं याचं लगीन लावून द्याव, पण याला हुंडा कोण देईन? सत्यवादी वकिलाला. याच्याकडूनच हुंडा घेणार नाही का दादा? आता मला सहन होईना रे. एक तर माझ्यावर 2-2 प्रपंचाचा भाग. बाबा, मी आता काय करू? 22. भाऊजी, भाऊजी दूध घेत आहे ना? हा, 1 मिनिट. 23. दूध कशाला पाजायला लागली त्याला? एरंडेल पाज.
माझं रिकामं झालंय. व्यायाम करतोय हल्या. पण व्यायाम करणं चांगलं असतं ना. अरे याला शरीराच्या नाही डोक्याच्या व्यायामाची गरज आहे, मेंदूच्या व्यायामाची गरज आहे. खायला कारण भुईला भार झालाय नुसता. नालायक कुठला. शिंदूर उगळ्या. पण एवढं रागवाला झालं तरी काय झालं म्हणजे काल काही काट्टे पोट्टे घेऊन देवळात गेला. तिथे यांनी शपथ खाल्ली आयुष्यभर भ्रष्टाचाराविरुद्ध काम करणार म्हणे. अरे जगात करण्यासारखं दुसरं चांगलं काम नाही का? काकू तूच सांग, भ्रष्टाचाराविरुद्ध काम करणं चांगलं आहे का वाईट? चांगलंच. काय चांगलंय का? घर बुडवायचे धंदे आहेत सगळे. या हल्यापेक्षा एखादी म्हैस सांभाळली असती एवढ्या काळजीनं तर 20 लिटर दूध देत असते आज दररोजच्या दररोज. पुतणे तुमचा काय काय बोलून राहिला तुम्ही? मग त्याने मी सांगतो तसं करावं का नाही? ह्याच्या बापाच्या शब्दाबाहेर नव्हतो कधी मी. हे बघा काका, तुम्ही काही म्हणा, मी आयुष्यभर समाजसेवा करणारच. तुझे पैसे कमवून काय समाजसेवा करायची ते कर. माझं घर कशाला बुडवतो रे अवकाळ्या? लोकांची कडीन धावधाव वाढी अशी गत झाली तुझी. गबस. अरे याच्या बरोबरचा तो संत्या, त्याचा काका आरोग्य केंद्रात नोकरीला आहे, तर त्यांनी मेडिकलचं दुकान टाकून दिलं पुतण्याला संत्याला. आणि सगळी सरकारी औषधं तो पुतण्याच्या दुकानात पोहोचवतो. इतक्या गुन्ह्या गोविंदाने राहतात काका पुतणे. आणि हे बघा तू ताड. म्हणूनच आरोग्य केंद्रात काही भेटत नाही. हा भ्रष्टाचार आहे काका, भ्रष्टाचार. काय पुरावा आहे तुझ्याकडे? पुरावा? आता बघा पुरावाच आणतो. काकू दूध घे. अरे काय करावं या पोराचं? कुणाचं दुकान बरं चाललेलं असलेलं बघवतच नाही याला. नसताना घाल्या कुठचा. याला दूध पाजलं, मला चहा पाजा. चला आरोग्य केंद्रात सगळा घोळच चालू आहे. त्यांनी आमच्या प्रश्नांचं उत्तर द्यायलाच हवा. याला काय अर्थ आहे? मनाला येईल तसं वागतील का काय? का हो, अशी कशी माहिती देत नाही तुम्ही? जनतेला माहितीचा पूर्णपणे अधिकार आहे. हे बघा नागनाथराव, तुम्हाला माहितीचा अधिकार आहे म्हणून का माझ्या बायकोची पण माहिती विचारणार का? अहो तुम्ही रोज रोज नवीन माहिती विचारता. आम्हाला काही काम आहे की नाही? तुम्ही जर तुमचं काम नीट केलं असतं तर आम्ही आलो असतो का माहिती मागायला? म्हणजे तुमच्या सगळ्याच कामात घोळे. कसला घोळे? हे बघा, भलते सलते आरोप करू नका. ठीक आहे, नाही करत. गपचूप माहिती द्या मला. गावात एकूण 2000 कॉन्डम आले होते. त्यापैकी एकही कॉन्डम गावात वाटला गेलेला नाहीये. कोण म्हणाल? मी सगळ्या गावकऱ्यांना विचारून आलेलो आहे इथे. तुम्हाला काय एवढंच काम आहे का? तुम्हाला काय करायचंय? मी विचारलेल्या प्रश्नांचं उत्तर द्या. गेले कुठे सगळे कॉन्डम? तुम्हाला काय म्हणायचंय? मी वापरले असं मी म्हणतोय का, पण गेले कुठे? मला 1 महिन्याची मुदत द्या. वापरायला? हो. नाही, अहो आता 2000चा शोध लावायचा म्हणजे जरा वेळ लागेल ना. आता कुठे कुठे ठेवले असतात, ते शोधायला वेळ लागतो. 1 महिन्यानी या, सगळेचे सगळे तुम्हाला दाखवतो. नवीनच दाखवा म्हणजे झालं. काय तुम्ही पण हसताय. तुम्ही लोक कशात पैसे खाणारे कोणाच ठाऊक. आणखी मला किती वेळा इथे यायला लागणार काय माहिती. राम राम माणिक सेठ. राम 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 तुकाराम भाऊ. आज कसं काय येणार केलात? नाही तर तुम्ही एवढ्या बायकांना नवरत्न हार बनवून देता, चपला हार, पोहे हार बनवून देता, पाटल्या बनवून देता, बिनवर बनवून देता, जोडवी बनवून देतात, बाळमोळ बनवून देतात, बोळमाळ बोरमाळ बर माल बनवून देता. म्हणलं तुमच्या हातात काय कलाय बघाव तरी. आज वहिनी बायला काय हारबीर बनवून घेणार की काय? अरे वा, तुम्ही दिला तर का नाही तर आमच्याकडे कुठं आले एवढे पैसे? म्हणजे समजा फुकट पाहिजे की काय? मग काय काय पोलिसाकडनं पैसे घेणार होय आता? हो तुकाराम भाऊ, अशा समध्या पोलीसवाल्यांना जर आम्ही फुकटात काम करून दिला ना तर आमच्या तर दिवाळा निघणार बाबा. आम्ही पैसा घेतल्याशिवाय काय काम करत नाही. हा माणिक सेठ, मी पण पैसे घेतल्याशिवाय काम करीत नाही. पण यापुढं मी तुझं काम पैसे घेऊनही करणार नाही, लक्षात ठेव. तुकाराम भाऊ, आपल्याला धमकी द्यायची ना? आपली इथं ओळख आहे, तिथं ओळख आहे, वरपर्यंत ओळख आहे. मग चांगलंय. वरपर्यंत ओळख असली म्हणजे जेलमध्ये बिड्या काड्या मिळतात, व्हेज बिर्याणी एखाद्या बारीला मिळती, पण अटक टळत नाही. लक्षात आलं ना? तुकाराम भाऊ, आपल्याला धमकी द्यायच्या नाही. धमकी नाही, गाठ तुकाराम कोळशेशी आहे, ध्यानात ठेव. निघायच्या बघा. हे सायलीचं पत्र. नाग्या, आज काही झालं तरी सायलीला लेटर द्यायचंच. हे नागनाथ, घरी चाललायस? हो. हे वाय डोंट आय ड्रॉप यू? तुला गाडीने घरी सोडते. नाही ठीक आहे अगं, मी जाईन, काही प्रॉब्लेम नाहीये. नागनाथ प्लीज. ओके. ओके ग्रेट.
बसायचं या चला दादा. हाव आर यू? व्हेरी गुड. ग्रेट. हे काय चालू आहे तुझं? काही नाही. गाडी छान आहे एकदम. आवडली तुला? मस्तच आहे. माझ्या बाबांनी गिफ्ट दिली आहे. दॅट टू बर्थडे गिफ्ट. अच्छा. कितीला असेल का गाडी? 8 लाखाची आहे. अँड म्युझिक सिस्टम 1 लाख एक्स्ट्रा जस्ट फॉर मी. सायली, आमदाराचा पगार 25,000 असतो. मग एवढी महागडी गाडी कशी काय परवडते? नागनाथ, शिवादादा गाडी का थांबवलीत? साहेबांच्या विषयी वाईट बोलतात म्हणून मी थांबवली. नाही सॉरी, तुला राग आला असेल तर, पण आय डिडंट मीन दॅट. नाही, अजिबात नाही. उलट तुझा हा स्वभाव मला खूप आवडतो. अरे, अन्यायाच्या आणि भ्रष्टाचाराच्या विरोधात लढण्यासाठीच तर आपण या वकिलीचं शिक्षण घेतोय. आय एम रिअली प्राऊड ऑफ यू. थँक्स. शिवा दादा, चला. नाही, मी इथेच उतरतो. मला एक काम आहे. मी तुला नंतर भेटतो. आई शुअर? हां हां. ओके. उद्या पण कॉलेजमध्ये भेटतोच आहोत. अँड नागनाथ, तुझ्या मनामध्ये कुठले डाऊट्स किंवा प्रॉब्लेम्स असतील, काही प्रश्न असतील तर तू मला विचारू शकतोस. अँड वन मोर थिंग, तुझ्या आणखी काही मागण्या असतील तर ते पूर्ण करण्यासाठी तुला पुन्हा उपोषणाला बसण्याची गरज नाहीये. तू मला सरळ सांगू शकतोस. माझी फक्त एकच मागणी आहे. हे घे. हे काय? घरीच वाच. घरी वाचू? हा. पण आहे काय? तुला कळेल घरी. ओके, सी यू टुमॉरो. ओके, बाय. बाय. बाय टेक केअर. हे घ्या. जरा लवकर द्या. हां. माझ्या प्रिय ईशा. जरा लवकर द्या ना. हॅलो. हॅलो, मी बोलतेय. हा सायली. नागू, बोल. 2 किलो गहू, 1 किलो साखर, ह्या तुझ्या मागण्या का? करू पूर्ण मी? हा. अरे काय, बोल ना. सायली, मी राहू दे. सगळं सामान पाठवते आम्ही तुझ्या घरी. ओके, बाय. ओ काकू, ते द्या जरा. घोळ झाला, लवकर द्या जरा. काकू, द्या, लवकर द्या. घे. काय मेले आजकालची पोरं, कसली मस्करी करतील सांगता येत नाही. याला म्हणायचं डोकं. एकदम भारी आयडिया. आयडियाच तशी आहे. काय 500 लोकांच्या नावावर कर्ज काढायचं, गावकऱ्यांना कर्ज म्हणून वाटायचं, व्याज आपण खायचं, मुद्दल आलं बँकेत भरलं, काम मोकळं. गरीबासाठी लय जीव तुटतो बघा माझा. बरं, नुकसान कोणाचं नाही. खरंय, गरीब तुटलेच पाहिजे. गरिबांसाठी जीव तुटलाच पाहिजे. पण आम्हाला किती वन करावं लागते साहेब. गाव गाव बोंबलं हिंडावं लागतं अशी बिन शिकलेले गिराईक शोधण्यासाठी. मानधन मिळतंय ना? नाही, ते आहे ना. पण कसं आहे, बिन शिकलेले गिराईक शोधायचे, त्याला कर्ज प्रकरण पटवून द्यायचं, त्याचे अंगठे घ्यायचे, आणि एकदा त्याचं कर्ज प्रकरण झालं की त्याच्यावर खोटी केस करून त्याला तडीपार करायचं. किती जखमारी आहे ही. कळलं. उद्या सांच्याला पेकडून 1000 घेऊन जा. कशाला साहेब? नकोच पैसे? नाही, उद्या सांच्याला कशाला म्हणायला लागलो मी. आजच सांच्याला येतो ना. शांतन लय वाढलाय तुमचा. आणि बघा, काम जरा जिकिरीचे, सावधगिरीने करा. ही माणसं कुठं बोंबवली ना, आई शपथ बँक तर बुडेलच, आमच्या आमदारकीला पण थुका लागल. नाही साहेब, तुमचं काहीच मूड देत नाही मी. तुमचं बूड जर टेकलेला असेल तरच आमचे बुड टेकलेले असतील, याचं भान आहे आम्हाला. पण तुम्ही जरा जपून. बरं का? बरं म्हणजे बँक कर्मचाऱ्यांच्या पगाराच्या दिवशी तरी बँकेत पैसे ठेवीत चला. शांतपणा झाला तुमचा. चायला खांद्यावर घेतलं तर कानात बोतायला लागलाय तुम्ही आमच्या. नाही, तसं नाही साहेब. ए पिये, ए दगुरड्या, नीट ऐक. आज सांच्याला येतोय.
10,000च्या कोऱ्या करकरीत नोटा तयार ठेव. उद्या उद्या साहेब हाच तुमचा ठामपणा मला भयंकर आवडतो. सोडा. दगुरगे काय तू पण हे चल ना लवकर माझी संपली ना. संगी आज लवकर कशी आली? असंच. खोटं बोलू नको. बाळाला भेटायला आली ना तू? तुला काय करायचंय? तो नाही येणार आज. माझ्या मित्रांनी त्याला रस्त्यात धरून ठेवलंय. कशामुळं? मला तुझ्या संग बोलायचं होतं ना. काय बोलायचंय तुला? हे बघ संगी, आजपासून तू माझ्याशी लव करायचं, कळलं? बंटी, तू माझ्या नादाला लागू नकोस. मी फक्त बाळूवरच लव करते. तुझ्यासारख्या आगाऊ माकडाला मी विचारत बी नसते. असं? ठीक आहे. मला तुझ्या बापाला सांगायला लागेल तुझं आणि बाळाचं गॅटमेंट येते. हे बघ बंटी, तुझ्यावर शपथ आहे माझी. माझ्या बापाला कळलं तर तो माझी शाळाच बंद करून टाकेल. मग आज माझ्या संग हौदा मागे यायचं. कशाला? मी नाही येणार. ठीक आहे, मी तुझ्या बापाला सांगतो. नाही नाही, फक्त याच टायमाला बंटी. चालेल, तू येत घरी. चल. बंटी, मला इथे कशासाठी आणलंयस? संगी, मी कोणाच्या बी लग्नाला जातो ना, तिथे नवरदेवाच्या जागी मीच घोड्यावर बसलो असं वाटतं. मग मी काय करू? आणि नवरीच्या जागी तू दिसते ना. काय? तुला नाही कधी असं वाटत? मला नाही वाटत. मला तर आत्ताच तुझ्या अंगाला हळद लावावी असं वाटतंय. माझ्या अंगाला हळद लावलेलं बघून सगळे काय म्हणतील? एकदाच. गप्पे. बरं मग ठीक आहे, नुसतीच गुळणी खेळू. काय? अगं ते नाही का, लग्नात नवरा नवरी एकमेकांच्या अंगावर गुळण्या टाकतेत. काय रे वेड्यावानी, याच्यासाठी आणलंस मला हौदा माग? हो, वॉटर मधलं पाणी लगेच संपलं असतं ना, म्हणून म्हटलं हौदा मागच ये. इथे भरपूर पाणी आहे ना. जाते मी, वर्ग भरलाय. आता तुझा, पण पुढच्या टायमाला गुळणी खेळल्याशिवाय मी तुला सोडणार नाही, समजलं? मी तुझ्याशीच लगीन करणार आहे, कळलं ना तुला? मला जरा हा पत्ता सांगता का? इकडून लेफ्ट जायचं. हो ओके. मग सरळ जायचं तिथनं पुढे. चला. कुठं बोंबला चालणार आहे? काय खिशात तुझ्या? माझा खिसा फाटलाय. रस्त्यात नागडा करून झडती घेईन बरं. बोल. साहेब, काहून माझ्या माग लागला तुम्ही? अरे, चोराच्या माग लागणं हे प्रत्येक दक्ष पोलिसाचं कर्तव्य असतं. अहो, पण माझ्या एकट्याच्याच माग का म्हणून लागलाय? माग तुझ्या सारख्या चोराला पकडणं हेच तर काम आहे आमचं, कळलं? अहो पण साहेब, तुम्ही मला पकडता, लोक नाही ते बोलायला लागलेत आपल्याबद्दल. अरे लोक मरू दे, तुझी बायको काय बोलायली ते सांग. माझी बायको गेली चुलखंडात. अहो, तुम्ही मला एकट्याला सारखं आत टाकता, त्याच्यामुळे लोकांना तसं वाटायला लागलंय तुमची म्हणजे काहीतरी भानगड आहे. म्हणजे गे मूर्खाने बोल नकोस. आता यापुढे मी तुला आत टाकीतच नाही. हा, धन्यवाद. यापुढे मी तुझ्या बायकोला आत टाकीत जाईल. म्हणजे लोक काही म्हणले तरी डोक्याला ताण नको. तुझी बायको आणि मीच फक्त आत. साहेब, मी तुमच्या पाया पडतो, मला अटक करा. तू आता मला लोटांगण जरी घातलं तरी त्याचा उपयोग होणार नाही. मी तुला नाही, तुझ्या बायकोलाच आत टाकीत जाईन. हो साहेब, हा एक काम करा. हा हार घ्या. हा सोन्याचा आहे. असं? आता तरी माझ्या बायकोला आत नाही टाकणार? अजिबात नाही. निदान आज तरी नाही. चल निघ, लोक पळत आले. चल पळ. चोर पोलीसच आहे. माया, मैं आया. वेणी माझी सुरगळलेली, सुस्त हा नागिणीसाशी, चादर सारी विस्कटलेली, भरकटली
कशी सांगा की हो राया सांगा ना सांगा की हो राया रात गेली कशी अहो कोतवाल तुम्ही नुसतीच पिळताय मिशी अहो कोतवाल तुम्ही नुसतीच पिळताय मिशी अहो कोतवाल तुम्ही नुसतीच पिळताय मिशी हसताय कोतवाल नजरेत दिसते चमचमणारी खुशी दूध पिऊन सासद भोका उगाच पुसतोय मिशी उगाच पुसतोय मिशी ग बाई उगाच पुसतोय मिशी कोतवाल तुम्ही नुसतीच पिळताय मिशी कोतवाल तुम्ही नुसतीच पिळताय मिशी कोतवाल तुम्ही नुसतीच पिळताय मिशी नेसले मी काळी पैठणी नेसले मी काळी पैठणी अंबाड्यावर बोली वेणी अंबाड्यावर बोली वेणी नाही राहत चोळीत ही ज्वानी नाही राहत चोळीत ही ज्वानी सांगा चोळीची गात मरू कशी सांगा चोळीची गात मरू कशी कोतवाल तुम्ही नुसतीच पिळताय मिशी कोतवाल तुम्ही नुसतीच पिळताय मिशी कोतवाल तुम्ही नुसतीच पिळताय मिशी तुम्ही समोर ठाकला उभे तुम्ही समोर ठाकला उभे माझे चाळवले मनसुबे माझे चाळवले मनसुबे चला हटा मिशी हे मला चुबे चला हटा तुम्ही मिशी हे मला चुबे सांगा यालाच पडले का मी फशी सांगा यालाच पडले का मी फशी कोतवाल तुम्ही नुसतीच पिळताय मिशी कोतवाल तुम्ही नुसतीच पिळताय मिशी कोतवाल तुम्ही नुसतीच पिळताय मिशी चला 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 ए चला ए चला चिमण्या हो ए यार खादान्या तुझं काय 100 एकर फुकले तो 2 एकर तर राहू दे चल साप कसा आहे तू लय दिवसांनी आला अगं दररोज घराबाहेर राहिलं तर बायकोला शंका येईन ना असं काय म्हणतो मी तुझी बायको नाही का तुला माझी काळजीच नाही अगं तुझी काळजी म्हणून तुझ्यासाठी पेशल हार घेऊन आलो हे बाग यो नाही यो नाही हे बाग कुठून आणला चोरीच आहे ए काळजी करू नको उद्या त्या सोनाऱ्याच्या दुकानात जायचं आणि त्याला म्हणावं याच्या बदल्यात चांगला हार दे ए सकाळी उघडते दुकान आताच कुठं लागा निघाली तुझं पान बनवण्यासाठी अगं तू जवळ असल्यावर ओठ लाल करायला पानाची काय गरज आहे चिमणे तुझं काय ग इथं राम राम माणिक सेठ ए तुकाराम भाऊ तुला मागच्या वेळेला सांगितलंय तुझ्या मी धमक्यानं बी घालत नाही आणि आता बी घालणार नाही शांतपणा करायचं नाही धमकी द्यायला नाही आलेलो मी झडती घ्यायला आलेलो वॉरंट आहे माझ्याकडे झडती कसली झडती कळण तुला जरा वेळात कळण कसली झडती हा हार काढ हार काढ नाही ते राहू दे बाहेर काढ पटकन काढ पावती दाखवायची नाही ते आपली माया आहे ना माया हिने ऐकला होता मला हे दाखवायची पावती दाखव तुकाराम भाऊ ते पावती नाही ना माझ्या जेलमध्ये चाल वॉरंट आहे तुझ्या नावाने चाल जेलमध्ये नाही थंड घ्या ए राजा त्या थंड घेऊन ये ना थंड फिंड घेत नसतो मी जेलमध्ये चाल नाही तुम्ही माझ्या पटकन जेलमध्ये तुकाराम भाऊ ते मागच्या वेळेला तुम्ही आला होता तेव्हा तुमच्या बायडीला एक हार पाहिजे होता ना हे बघा ना ह्याच्यामधला हार फिर काय नाही पाहिजे चल जेलमध्ये चाल हार फिर काय नाही पाहिजे चल जेलमध्ये तुमच्याच आहे चाल हार फिर काय नाही जेलमध्ये रागवायचं नाही एकदा तो हार बघून शिका हार खरा आहे का खरा म्हणजे काय एकदम 24 कॅरेटचा आहे 24 कॅरेट मला 18 कॅरेटचा पाहिजे
18पेक्षा 24 एकदम प्युअर आहे ना. असं आहे का? मग 48 कॅरेटचा दे. चाल. 48च्या नसते, एकदम 24 कॅरेटच्या असते. फोन वाजतो बघा दे. माझा वाजतो. हॅलो, काय चंद्या पुन्हा उपोषणाला बसला? आईला कोळशेच्या घराण्याचं नाव मातीत. आलोच मी तिथे आलोच. दोन्ही हार पार्सल करून ठेवायचे. थंडही मागून ठेवायचा. ते पार्सल कसं थंड घेऊन मागून ठेवायचं. जाता जाता घेऊन जातो. नंतर येणार. धमक्या देत नसतो मी. नाही चालेल. मिशा खऱ्या आहेत माझ्या, कळलं ना? माझ्या धंद्याच्या वाट लागला. काय करायच्या म्या? हिशोब करायच्या. हिशोब द्या. 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 मिळालाच पाहिजे. मिळालाच पाहिजे. मिळालाच पाहिजे. म्हणलं तुमच्या पुतळ्याने. बघा. हिशोब द्या. हिशोब द्या. चुप. बघा तुकाराम, तुमच्या पुतण्याने काय तमाशा लावलाय? ए नाग्या, अरे काय गडबड करतो रे? तुझ्यामुळं त्या मास्तरची बोबडी वळली. मूर्खा, कॉलेज शिकायचं सोडून काय धंदे लावलेस? हा, अरे अशामुळे गावातले लोक बोंबलायला लागलेत. का ह्याला खायला घालीत नाही म्हणून असं बोंबलत बसतो कुठे उपोषणाला. गाववाले काही पण म्हणून देत, त्याची मला परवा नाही. पण जोपर्यंत मुख्याध्यापक आम्हाला तांदळाचा हिशोब देत नाही तोपर्यंत आम्ही उपोषण काही सोडणार नाही. अर्थ नसतं बाबा. तुला काय खिचडी मिळत नाही का तांदूळ मिळत नाही घरी? बावळ्यांना करीत जाऊ आणि त्यांची आडवणूक करू नको. त्यांनी आपली केली तर मग भ्रष्टाचार सगळीकडे असतो. पण काका असंच चालत राहिलं तर आपल्या देशाचं काय होणार? अरे देशाचं कशाला बघतो? तुझं बघा आधी बघा खिशाला, मग बघा देशाला. नवीन म्हण आली आता ही, लक्षात ठेव. तुम्हाला काही उद्योग नाही का? चला घरी. ते ठीक आहे, पण मला चालणार नाही. अरे चालणार नाही कशामुळं? तुझ्यामुळं अडचण होऊन बसल. बंट्याला काढलं शाळेत नव्हतं. असं कसं काढून टाकतील? आपण कोर्टात जाऊ. ह्या कोर्टात न्याय मिळाला नाही तर सुप्रीम कोर्टात जाऊ. अरे तुझं थोबाड चपलीनं सडकिणार नाही असा तुझ्या बापाला शब्द दिलाय. त्याचा गैरफायदा घेऊ नकोस. तुम्ही मला मारलं तरी चालेल, पण आम्ही उपोषण काय सोडणार नाही. या असंय मास्तर, याच इतका परेशान झालोय मी. माझी कशी अवस्था झाली शिळीच्या शापटासारखी. मासे उडवता येत नाही तर लाजही झाकता येत नाही. कामातून गेलंय गाबडा आमचं. तुम्ही वेळीच याच्यावर उपाय करा, नाहीतर त्याचा हे व्हायचं, स्वभाव बदलायचा. नाही कसं आहे, आधी तुमच्यावर इलाज करून घ्या. लईच वाढलंय बरं तुमचं. तुमच्यासाठी एक चांगला डॉक्टर शोधतो. फक्त याच्या इलाजासाठी चांगला डॉक्टर असला तर मला सांगा. डॉक्टर काही नको. डॉक्टरचा इलाज चालणार नाही. तुम्ही त्याला हिरवईच्या टेकडीवर घेऊन जा. तिथून ढकलून देऊ का? ढकलता कशाला? तिथे एक महाराज येतात, पंडित शिरसाटराव महाराज. असं त्यांना दाखवा. फक्त ते सोमवारी नाही, पौर्णिमा आणि अमावस्येलाच येतात. त्यांना सगळं सांगा, ते सगळं एकदम त्याचं बदलून टाकतील. स्वभाव इतका डेंजर महाराज आहे. पॉवरफुल महाराज. मग अहो डायरेक्ट आदेश देतात. आत्म्याला असं डायरेक्ट बोलतात. आत्म्याशी. बर काय पैसे घेतो महाराज? पैसे काही घेत नाही. मग तुम्ही फक्त एक तांदूळ द्यायचा. म्हणजे एक तांदळाचं पोतं द्यायचं. मग असं करा गुरुजी, आमच्या वतीनं तुम्ही त्यांना तांदळाचं पोतं द्या. एक पोतं आमच्या घरी टाका. कशाला म्हणजे? भ्रष्टाचार करता का नाही तुम्ही? उगाच बोंबलायला लागलेत का ते पोरं? माझा कसा स्वभाव आहे, वाटून खायचं. माझ्या पुतण्यासारखं नाही, नाग्यासारखं. तो म्हणजे तुला आणि मला घाल कुत्र्याला असं करतो. एक पोतं महाराजाकडं आणि एक पोतं घरी. कळला? बरोबर. बस तुमच्यासाठी डॉक्टर शोधतो. देतो पाठवून. याच्यावरच इलाज करायला पाहिजे. काही नाही तर निदान 2 महिन्याच्या तांदळाची सोय केली. शाबास. हिशोब द्या. बंटी, मी तुला किती वेळा सांगितलंय, मी हौदा मागे येणार नाही म्हणजे नाही. बघा, मग माझ्या इतकं वाईट कोणी नसेल, सांगून ठेवतो. काय करशील? बापालाच सांगशील ना? सांग. मी माझ्या बापाला आधीच सांगितलंय. हा बंटी माझ्याबद्दल काही बाई बोलतो ते. मी आता तुझ्या बापाला नाही सांगणार. मग बाळालाच सांगीन तू माझ्या बरोबर हौदा मागे आली होती म्हणून. हे बघ बंटी, खबरदार हा. तुला माझी शपथ, तू बाळाला काही नाही सांगणार. मग चल हौदा मागे, फक्त याच टायमाला. तू येतं खरं? चल. काका, एवढ्या रात्री या ओसाड मंदिरात मला का आणलं तुम्ही? गप्प बसायचं. आज तू माझं ऐकणार आहेस, मला म्हणलेलं आहेस.
मी जे म्हणतो ते ऐकायचा. आम फाट महाराज. आम फाट. ये तुकारामा ये. बघितलं मी म्हणलं होतं ना महान महाराज आहेत. माझं नाव कसं काय कळलं तुम्हाला? अरे असं काय करतोस? काल तू जेव्हा मला भेटायला आला होतास तेव्हा शर्टावर तुझ्या नावाची मी पाटी बघितली. बघा काका सांगतोय अजूनही बुवाबाजीवर विश्वास ठेवू नका. गब्बास. हा माझा पुतण्या नाग्या. बोल काय समस्या आहे? आमची समस्या जरा वेगळी. कुठलीच समस्या असू दे, ऑफिस मध्ये मिळणारं प्रमोशन असू दे किंवा बाहेरून मिळणारं कमिशन असू दे, मटक्याचे आकडे असू दे किंवा बायकांचे लफडे असू दे, नशिबाचे भोग किंवा गुप्त रोग, संधीला मुकत असाल किंवा बायकोबडे झुकत असाल, अशा सगळ्या प्रकारच्या समस्या आम्ही सोडवू शकतो. आम पाठ. महाराज आमची समस्या जरा वेगळी आहे. महाराज हे माझं पुतण्या आहे ना, त्याला समाजसेवेचा नाद आहे. घरचं खाऊन लष्कराच्या भाकऱ्या भाजत हिंडतो हा. याच्या समाजसेवेमुळे आम्हाला भीक लागून रस्त्यावर यायची पाळ येईल आम्हाला. याला सुधरवा तुम्ही. नाही सुधरवायचं म्हणजे तुकाराम आम्ही नक्की काय करायचं? म्हणजे हा पण माझ्यासारखा वागायला पाहिजे. असं कर महाराज, याचा आत्मा माझ्या आत्म्यासारखा करा. अच्छा आज पौर्णिमा आहे, या माझ्या मागं. हा चला. आम फाट. आम फाट. ओम राम राम स्वाहा. 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 स्वाहा. ओम राम स्वाहा. ओम राम स्वाहा. स्वाहा. नवरा शिंपडा माझ्यावर नाही, या अग्निकुंडात शिंपडा. ओम राम राम स्वाहा. ओम राम. महाराज मी जरा जाऊन येऊ का? अजिबात तुम्हाला जाता येणार नाही. का? याला तुमच्यासारखं बनवायचंय ना. बनवा बनवा. उगयाड्यासारखं करायला लागलाय, सत्याच्या मार्गावर चालायला लागलाय. त्याच्या वागणुकीमुळे घराण्याची आबरू धुळीला मिळत चालली. असंच वागत राहिला तर दिवाळखोरी रस्त्यावर यायला लागला आम्हाला. गप्प बसा. काय झालं? असू द्या असू द्या. हा नारळ घ्या, आकाशात पहा. हा पूर्ण चंद्र दिसतोय. हो हो. याला ओवाळा आणि नारळ बरोबर मध्ये फोडा. आणि हो, तो नारळ दोघांनी एकदाच फोडायचा. अहो पण एक नारळ दोन माणसं कशी फोडणार? त्या नारळाला दोघांनी हात लावायचा. काकानी नारळाला उजव्या बाजूने हात लावायचा आणि पुतण्याने डाव्या बाजूने हात लावायचा. तो नारळ फोडा आणि आपापल्या बाजूला पडलेले तुकडे माझ्या हातात आणून द्या. या चला चला. स्वाहा. ओम राम राम स्वाहा. पूजा एक सांगितली. अरे शेंडी सगळेच निघाले. चंद्र चंद्र हा चंद्र तो बघा. हात लाव रे. हा. अरे 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 काका ते फोडून. हा. अरे विजा काय चमकायला लागल्यात? अवकाळी पाऊस येतो काय? ह्यो माझ्या बाजूचा तुकडा आहे. नाही काका मला वाटतं तो उजव्या बाजूचा आहे. अरे तुझ्या वाटण्यामुळे वाट लागायची वेळ आली. वाटाण्याच्या अक्षता लावशील घराण्याला एका दिवशी, पर रस्त्यावर यायची वेळ आली. ह्यो माझ्याच बाजूचा तुकडा आहे. बाजूचा घे पटकन. नाही पण तरी मला वाटतं की काका कोण आहे? तुम्ही. अक्कल कुणाला जास्त आहे? तुम्हाला. पावसाळे कोणी जास्त पाहिलेत? तुम्ही. शानपणा करू. चल महाराजाकडे. नाही पण तरी मला. चल मारीन. महाराज अरे गेला काय आहे? महाराज तुम्ही जा. महाराज महाराज महाराज. महाराज हा माझ्या बाजूचा तुकडा आणि हा माझ्या बाजूचा. ओम भट्ट स्वाहा. ओम भट्ट स्वाहा. ओम भट्ट स्वाहा. भट्ट स्वाहा.
फट्ट स्वाहा हम फट. च्या मायला आज असं का होतंय? नक्कीच काहीतरी घोळ झालेला आहे. अरे चा काका आज माझ्यासारखं का वागतोय? मायला या महाराजाच्या नाग्याला माझ्यासारखं बनवण्याच्या नादात मलाच नाग्या बनवलाय. बापरे, काहीतरी बदललंय. हा मी असा म्हणजे आत्मा बदलला की काय? आज जरा वेगळंच वाटतंय ना? हो, आंब्याच्या झाडाला लिंब आल्यासारखे वाटतायत. च्या मायला कसला घोळ झालाय हो? म्हणजे माझा आत्मा तुला आणि तुझा आत्मा मला. म्हणजे आता माझ्याऐवजी कॉलेजला तू जाणार काका? आयुष्यातनं उठवलंस तू मला. अरे माणसात आणलंय म्हण. आता बघ तुला कसं लाईनीवर आणतो. अरे बापरे, म्हणजे माझ्या जागी आता उपोषणाला तू बसणार? सायली तुला लिंबाचं सरबत पाजणार काका? अरे काय कानात बिडे बिडे समजलं का माझ्या? का धोत्रावर इन करतो? का डोक्याला गोड तेल लावतो? चल पळ. का 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 केलंस असं काका? आता का थांबलास काका? तू हो पुढं, मी आलो. अरे रात्र खूप झालीये काका. सांगितलं तेवढं कर. आधीच टाळक सरकले आणि त्यावर नांगर फिरू नको. चल पळ. कुठे गेला होता? पत्ते आणायला. कोणाचे आहेत? हात द्यायचे. फिटी घे त्याच्याकडनं आणि आतमध्ये 10 रुपयाला बसले आहेत ना, पैसे वसूल कर, नाही तर तुझ्या पगाराचं कापून घेईन. कळलं काय? चल. कटकटच आहे. काय नाग्या? नाही, आज पण जुगाराचा अड्डा बंद करायला आलास काय? पत्ते खेळायला आलोय. हा, तोंड वाचायला काय झालं रे? चल दारू आण. कमाल आहे. कमाल कसली रे? दारू प्यायचं कॉन्ट्रॅक्ट काय फक्त तुझ्या बापाने घेतले का? दारू आण जा. काय रे नाग्या? नाही घरी भांडण करू आलास? सांगितलं तेवढं कर. चायला चायला नाही कब्ब शेण दिल्लीत करतोय चौकशी. तुकाराम, ए तुकाराम, तू क्या ऐकायला येत नाही? क्या कोणाला म्हणतेस का? काय करतोय? काय करतोय? माझ्याकडे यायचं नाही आज. कोण आहेस तू? कोण आहे मी? बायको म्हणतोस तू मला. तुझ्या नावाचं कुंकू लावते मी. उद्यापासून जर कुंकू लावलं ना तर कपाळ असं फोडी ना, फक्त आयुष्यभर पट्टीच लावत बोंबलं थेंडावं लागेल. चल, मस्करी लय झाली. चल आता इंग्लिश दारू देते. ए अंगसठीला येऊ नकोस. तुझ्यासारख्या बायकांच्या नादी नसतो लागत मी. ए माझ्यासारख्या बायका? आता तू ये दुसऱ्यांदा. तुला घरात घेते का बघ. घरात घेते का? उद्या जर तुझ्या प्लास्टिकच्या फुलासहित गावाबाहेर नाही गेलीस तर जेल मध्ये टाकला नाही तर नावाचा नागनाथ नाही मी. काय? नागनाथचा काका नाही मी. मेला कुठचा? अरे काका, आपलं नाव कोळसे. तू कुठं कुठं तोंड काळ केलंस रे? काकू काकू. माया माया कुठे? माया कुठे? माया आली. माया आली. तू इकडे काय करतोय? मी? मला तू आधी हे सांग, तू इतके रात्री गेली कुठे होती तू? मी कुठे बी जाईन. तुला काय करायचंय? मला काय करायचंय? मला तू ओळखलं नाही? ओळखलं ना. तुला काय? तुझ्या पुऱ्या खानदानाला ओळखते मी. ए जास्त बोलू नको आणि माझ्यासाठी पान कर. जास्त लाडात येऊ नकोस. मी तुला चांगलं समजत होते. मी चांगलाच आहे. मी कुठं वाईट? मी चांगलाच. कालपर्यंत चांगला होता. मग आता काय शिंग फुटली मला? गप बसांचा इकडून. अगं राणी, तुला झालंय तरी काय? मी तुला समजतो. तू माझ्या जवळ आहे. माझ्या जवळ दूर राहा. अंगावर येऊ नको माझ्या. तुला लाज नाही वाटत? तू करामच्या नावाचं कुंकू लावते मी आणि तू माझ्या अंगावर येतोस? शी माया, मी तू क्या आहे? मी नाग्या नाही. मी हे बरं आहे. तू कराम दारू पिऊन येडा होतो आणि तू दारू ना पिऊन येडा होतो. मी ना तुला एक गंमत सांगतो. तू माझ्या जवळ आहे. मला तुझी गंमत सांगून तू माझा फायदा घेतोयस. आता मला समजलं. तुकारामला माझा कंटाळा आला म्हणून तुला त्याने माझ्याकडे पाठवलं. तुम्ही दोघं समजतं काय मला? तसं नाही माया. कवाची वाट बघते मी. आता येते. कशाला? आणि आवाजाला काय झालं तुमच्या? आणि ते नाग्याच्या रूमकडे कुठे चाललात? नाही म्हणजे नागनाथ आला का ते बघत होतो. तो नाही आला. पण आधी मला सांगा, मी कशी दिसते? अंगाला हात लावायची काय गरज आहे? अहो, एक दिवस दारू नाही प्यायले तर अंगाला हात बी लावायला देत ना. हे पहा, मला भूक लागली. मला जेवायला द्या मला. पण आधी सांगा ना, मी कशी दिसते? काकू
काय नाही म्हणजे छान दिसताय. अहो तुम्ही माझ्यासाठी एवढा सोन्याचा हार केला आणि आता माझ्याकडे बघायला बी तयार नाहीत. मी केला हार? हो हो केलाय केलाय. आज की नाही मी तुम्हाला माझ्या हाताने जेवण भरवणार आहे. नका वेड्यासारखं करू. अहो पण आधी तर तुम्हीच लय लाडत येत होतात. हे पहा आज की नाही माझं आहे ना डोकं असं घन 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 करायला लागलंय. हे बाया डोकं दुखायला लागलं तुमचं. थांबा मी दाबून देऊ का? अजिबात नाही. का कशाला उगाच त्रास करून घेता? लोक काय म्हणतील? अहो तुम्ही पहिल्यांदा शुद्धीत घरी आलात आणि मी तुमच्यासाठी एवढं बी करायचं नाही वय. अहो काकू नका हो असं करू. काकू अहो काय झालं तरी काय तुम्हाला मी म्हणते अगोदर जा आणि दारू पिऊन या बरं. असं येण्यासारखं करण्या परीस दारू पिऊन आलेलं बरे. जा बरं. कुठे निघालात? जा म्हटलं की चालले. घरीच थांबा. अंबारीचा कांदा लसूण मसाला टाकून तुम्हाला भजे करून देते आणि सोबत चहा पण देते. चल. ए तुकाराम. हा कोण आहे रे? बाहेर ये. बाहेर ये तुकाराम. बाहेर ये. काय तमाशा लावलाय बाई? मी तमाशा लावलाय? बघा सगळ्यांच्या समोर मला तोंड उघडायला लावू नका. नाहीतर काय? नाहीतर काय? शांत बस. काका बघितलं किती दारू ढोसून आलाय तुमचा पुतण्या. मला म्हणतो मी तुकाराम आहे आणि आजची रात्र मला तुझ्याकडे राहू दे. तुम्ही मला सांगा तुम्हाला हिरवाई देवीची शपथ तुम्ही याला माझ्याकडे माझी परीक्षा घ्यायला पाठवलं ना? सांगा ताई ताई माई अक्का अहो मी कशाला तुमची परीक्षा घेऊ? खोटे फूल हुंगत नसतो मी. नाही सांगत मी. तुम्हाला मी सांगून ठेवते शाहरुख खान आला ना त्याला पण मी सांगणार मला तुकाराम शिवाय कोणीच नकोय. बस समजलं? अहो ताई माई अक्का हो काय तोंडाला येईल ते बडबडताय. जिभेला काय हाड? लाज नाही वाटत तुम्हाला असं बोलायला? जाईत ना. नाहीतर काय करणार मला? तुकाराम काय करणार तुम्हाला? सांग काय करणार? मला काका तिला असं म्हण. हे पहा तुरुंगात टाकेन मी. मला तू तुरुंगात टाकणार? तू मला तुरुंगात टाकणार? बाई आत्ताच्या आत्ता इथून निघून जा. मी निघून जाऊ? निघून जा. आता दुसऱ्यांदा ये माझ्याकडे. मिशा पिळ मग दाखवते तुला. काय दाखवणार आहे? माझ्या घरात चालणार नाही हे. ए तुकाराम. अरे तुम्ही बाहेर व्हा. तुम्ही बाहेर व्हा. मी जाऊ. मी तुलाही बघून घेईन. मला सांगतोय काकू. कुणाला सांगू मी? काका काय नशिबात माझ्या काका. अरे बाहेर ती माया घरात काकू. अरे माझं तोंड मी कुठे झाकू? तू क्या तुकविला नाग्या नाचविला. तू क्या तुकविला. तू क्या तुकविला नाग्या नाचविला. तू क्या तुकविला. वा असाच अभ्यास कर बाळा आणि बापाचं नाव मोठं कर. आणि तू असा दारू डोसून बायांचं दार वाजव. लाज वाटत का तुला बोलायला? तुला करायला नाही वाटत तर मला बोलायला का वाटेल? का बस मुस्काट फोडीन तुझा. आणि अभ्यास झाला या आई बाबांच्या खोलीत जाऊन झोप. मला गच्चीत झोपायचंय. सांगितलं तेवढं कर. पण का? मी सांगितलं म्हणून ना. हे बरं आहे. आधी तू म्हणायचास आई बाबांसोबत झोपू नको. आता तू मोठा झालास आणि आता जरा घोटाळा झालेला आहे. काय झालंय? तुला सांगितलं तेवढं कर. गडबड करू नको का? बाबा तुम्ही आज गच्चीत झोपताय? हो. आणि तू आणि बाबा तू आणि दादा खाली झोपा. मी इथं खाली झोपून काय फायदा? पण गच्चीवर झोपायला चाललंय. डोकं फिरलंय. आधीच डोकं दुखते आणि वर चाललेत. मगापासून एक काकू 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 म्हणायला लागलेत नुसते. चला गप्पा. काकू बाम लावून देते. चला गप्पा. नको मला मारून टाकू काकू. चला म्हटलं. आपल्या घरात काय घोळ चालू आहे कळतच नाहीये. आता हिला कसं सांगू? मला या महाराजाचं असं जर चालत राहिलं ना तर भलतच लफडं व्हायचं. नाही सुधारलं तर नाही सुधारलं पण मला माझ्या संसाराची वाट लावायची. आता मात्र सविताला सगळं खरं खरं मी सांगूनच टाकतो. तुकाराम. दादा तुम्ही मला ओळखलत? दादा माझा आत्ता बदलला तरी सुद्धा तुम्ही मला ओळखलत? नालायका मी तुला पूर्णपणे ओळखून आहे. माझ्या पोरासाठी तू थोडे दिवस कळ नाही काढू शकत? बोल. मी मेलो नसतो तर तुला नोकरी लागली असती का माझ्या जागी? दादा ए दादा कुणाशी बोलतोयस? नाही काय नाही. चल गच्चीत झोपायला. कळतलं काढायला लागे ना जरा.
अजिबात नाही. असं नवऱ्या नवरीगत लाज आहे. काय झालं तुम्हाला? मला एक महत्वाची गोष्ट सांगायची आहे तुम्हाला. या वया, ही काय गोष्ट सांगायची वेळ आहे भाई. जवळ घ्या ना मला. मायला खाली काय चाललंय ते एकदा बघून आलंच पाहिजे, नाहीतर लईच मोठा घोळ होईल. फार मोठा घोळ झालेला आहे. अहो किती बी मोठा घोळ झाला असला ना तरी मी तुम्हाला दारू प्यायला द्यायची नाही म्हणजे नाही. नाही काकू. काकू म्हणले परत मला? नाही, मी खरंच नागनाथ आहे, नाग्या आहे मी. आता बिनवासाची मिळायला लागली की काय? नाही तसं नाहीये काकू. मी कधीतरी दारू प्यायलोय का? काय झालं, अमावस्येच्या दिवशी मला काकांनी त्या हिरवाई देवीच्या मंदिरात नेलं आणि तिथे एका महाराजांनी आमच्या दोघांच्या आत्म्याची अदलाबदल केली. आता नागनाथचा आत्मा म्हणजे अदलाबदलच झाली ना. आता माझ्या शरीरात काकाचा आत्मा आहे आणि काकाच्या शरीरात माझा आत्मा आहे. बरं, आपण हे असं केलं तर मला नाही बरं वाटत आहे काकू. अहो काय लागलं तुम्ही तर आता? काय डोकं फिरलं का काय तुमचं? असल्या गोष्टींवर विश्वास ठेवायला मी तुम्हाला लहान लेकरू वाटले का काय? मी कशाला खोटं बोलू काकू? बोलणारच. आता ती नटमोगरी भेटलाय ना तुम्हाला. माझा कंटाळा आलाय म्हणून हे असे हारबीर करून मला खुश करताय. मला तर आता सहनही होत नाही, सांगताही येत नाही. एक शब्द बोलू नका. त्या सटवी संघ बिन बोबट फिरताना तुम्हाला लाज वाटत नाही आणि म्हणून हे सगळं नाटक चालवलंय. काय कळत नाही की काय मला? पण मी तुम्हाला असं सोडणार नाही, लक्षात ठेवा. तसं नाहीये काकू. काकू चायला या काकाच्या. तुम्हाला बंटीची शपथ आहे, मला परत काका काका का म्हणजे अमावस्या येईपर्यंत आता काकू करतच जगायचं. तू क्या तुकविला नाग्या नाचविला, तू क्या तुकविला. बाळू, आज मी तुझ्यासाठी माझ्या हातानं पिठलं बनवून आणलंय आणि मी तुझ्यासाठी शेंगदाण्याची चिक्की आणली. तुला किती वेळा सांगितलं बाळू, रोज रोज दुकानात चोरी करू नकोस. तुझ्या बापाला कळलं तर लय मारेल. मी तुझ्यासाठी माझ्या बापाचं बी ऐकायला तयार आहे. बाळू हा रोज माझ्या मागे येतो म्हणून मी तुला इथं बोलवलेलं. मी इथं बी येणार. तुझं काय काम आहे रे आमच्या मागे? बसू दे ना आम्हाला. बसू दे ना, पण आधी माझ्या संग हौदा मागे यावं लागेल. नाहीतर काय करशील? बाळूला सांगशील ना? तुझ्या आधीच सांगितलंय मी त्याला. बंटी मला बळजबरी हौदा मागे घेऊन गेलेला म्हणून. असं? तरी बाळा तुला राग नाही आला? नाही आला. ती करीना कपूर एवढ्या फिल्म मध्ये एवढ्या लोकांसंग नाचली, पण त्या सैफ अलीला कधी राग येतो का? बघ माझा बाळू किती समजूतदार आहे. हाय ना, पण त्याचा बाप कुठे समजूतदार आहे? मी त्याच्या बापालाच नाव सांगणार आहे की हा रोज तुमच्या दुकानातून शेंगदाण्याची चिक्की चोरतो आणि संगीताला देतो म्हणून. बंटी असं करू नकोस, माझा बाप मला मारून टाकल. मग सांगिला संगे एवढ्या टायमाला जा. पण परत नाही ना बोलवणार? नाही, तू समजूतदार आहे ना सैफ अली सारखा. काय चल ग, तुला माझ्या डब्यातलं खाऊ घालतो. महाराज, ओ महाराज, महाराज, महाराज. काय धरलंय? पाय धरले कशाला? अहो महाराज, काय गोळ घालून ठेवल्या. माझ्या संसाराची वाट लागायची पाळी आल्या. काहीतरी लवकर करा महाराज, काहीतरी लवकर करा. पट स्वाहा. आम्ही काहीही घोळ केलेला नाही. आम्ही तुम्हाला आधीच सांगितलं होतं, ज्या बाजूनी नारळ पकडाल त्या बाजूला तुकडा आमच्या हातात द्या. पण तुम्ही ऐकलंच नाही. तुम्ही अदलाबदल केली, त्यामुळे आत्म्याची अदलाबदल झाली. पट स्वाहा. उलट केलं, अंधारात गफलत झाली महाराज. आता तुम्हीच काहीतरी उलट करा ना. नाही, त्यात शक्य नाही. तर ही पूजा फक्त पौर्णिमा आणि अमावस्येलाच होते, आधी मध्ये नाही. फट स्वाहा. अरे बापरे, आता मला 15 दिवस गच्चीत झोपावं लागणार. अरे पुतण्यासाठी एवढा त्याग केला तर काय फरक पडतो? हा, ओम फट स्वाहा.
अहो बाकी सगळं केलं असतं. तुम्ही म्हणाला 15 दिवस अन्नाला हात लावू नको, तर तेही केलं असतं. पण बायको आणि आता बाहेरचंही सगळं बंद झालंय. अमावस्येपर्यंत वाट बघ वत्सा, सगळं काही सुरळीत होईल. आता फुट स्वाहा, फट स्वाहा, फुट स्वाहा, अमावस्या फट तोपर्यंत फट स्वाहा. ओम राम रहीम चामुंडा यामहा होंडा गोंडा फोंडा फुट स्वाहा या. ए काय रे, तुला काही इथे डब्यात ठेवता येत नाही? एवढ्या साली पडल्यात केळाच्या दिसत नाही? एखादा पाय घसरून पडला म्हणजे? साहेब उद्यापासून ठेवतो ना साहेब. उद्यापासून ठेवलं नाही तर गाडी दिसणार नाही तर कळला? हो नक्की ठेवतो. हा हो हवालदार, हो हवालदार. काय ओळखला का नाही? हो गुरुडे. पैसे गेला नाही आले ते कशाचे? अरे असं काय करताय? नवीन कर्जाच्या केसचे नवीन फाईल पाठवली होती ना मागच्या आठवड्यात. त्या म्हातारीला 30 लाख रुपये कर्ज मंजूर केलंय, पण सही 30,000 वर घेतली. सांगू नका तिला. लाज वाटत नाही असे धंदे करताना? कुठं आहे ती म्हातारी? तुम्हीच आणली होती ना. आज संध्याकाळपर्यंत कर्जाचं प्रकरण मिटवून टाका, नाही तर जेलमध्ये टाकीन. तब्येत बरी आहे ना तुझी? माझी तब्येत बरी आहे, पण आज संध्याकाळपर्यंत जर त्या म्हातारीच्या कर्जाचं प्रकरण मिटलं नाही तर तुझी तब्येत बिघडून टाकीन मी. काय हवालदार साहेब, तेवढं आमदार साहेबांकडे हजेरी लावून या. हे त्याला जर भेटायचं असेल तर मला येऊन भेट म्हणाव. त्याच्या काय बापाचा नोकर आहे का मी? ए जीव वराला का तुझा? सर जीव आलाय वर. मायला कॉलेजला होतो तेव्हा कधी कॉलेजात गेलो नाही, आणि आता या वयात कॉलेजला जायची वेळ आली आहे. मास्तरांनी काय विचारलं तर पंचायत व्हायची, त्यापेक्षा बाहेरच पोरी बघत उभा राहतो. हाय. मला काही म्हणला? डंबो, तुला इकडे दुसरं कोणी दिसतंय का नागनाथ? मायला नाग्याच्या ओळखी लय सॉलिड दिसतात. डायरेक्ट आमदार साहेबांची पोरगीच हाय म्हणतीया. हॅलो, नाग्याचं काहीतरी लफडं दिसतंय हिच्या बरोबर. अरे कसला विचार करतोयस तू? नाही तसं काही नाही, मी विचार करत होतो आमदार साहेबांना कळलं तर काय म्हणतील. आमदार साहेब आला? तू माझ्या बाबांना आमदार साहेब कधीपासून बोलायला लागलास रे? आता एवढे मोठे आमदार ते, त्यांचा सारखा देव माणूस शोधून सापडणार नाही. आज सूर्य पश्चिमेकडून उगवलाय वाटतं. तू माझ्या बाबांचं एवढं कौतुक कशाला करतोयस? नाही, पण मी हमेशाच आमदार साहेबांचं कौतुक करत असतो. तू असं माझ्याशी गावंढळ भाषेत का बोलतोयस नागनाथ? नाही म्हणजे आपली भाषा आहे, आपल्याला अभिमान पाहिजे त्याचा. आणि तुला आवडत नसेल तर नाही म्हणत, तसं काय प्रॉब्लेम नाही मला. काय प्रॉब्लेम? चिल. उलट तुझी गोड भाषा मला खूप आवडली. नाग्या लईच भारी निघाला. गरीब गाय आणि पोटात पाय. आमदाराची पोरगी पटोली आणि मला पत्ता नाही. दिसतो तसं नाही हा नाग्या. नागनाथ ऐक ना, मी काय म्हणते, व्हाय डोंट यू कम एट माय प्लेस? मस्त टाइमपास करूयात. मायला आमदार साहेब मुंबईला गेलेले दिसतात का? नाही घरी बोलवलं म्हणून म्हणत होतो. नागनाथ तुला यायचं नाहीये का? नाही तसं काही नाही, पण घरी म्हणजे जरा टेन्शनचं काम असतं. मी काय म्हणतो, आपण जरा बाहेर दुसरीकडे जायचं का? दुसरीकडे कुठे? कुठे जायचं? नाही तुला जर हरकत नसेल तर आपण कुठल्या लॉजवर जायचं काय का? व्हॉट? कशा पाय मारताय तुम्ही? आधीच त्या हवालदारानं मारून मारून माझ्या कमरेचा पार भुसा करून टाकलाय. तुला लाज कशी वाटली ना त्या हवालदारकडून मार करून घ्यायची? जा आता त्याला उचलून आणून घेऊन ये माझ्या समोर. तुम्ही मला परत त्या हवालदाराकडे पाठवू नका. का? तो आता पूर्वीचा तुक्के राहिलेला नाहीये. जनावरासारखा हाणतो तो. पाहिजे तर तुम्ही मला नोकरीवर काढून टाका, पण परत त्या हवालदाराकडे पाठवू नका. आईला ह्या तुक्याच्या कुठे आहे देसाई साहेबांचं? इथं या. नमस्कार देसाई साहेब. नमस्कार नमस्कार. कसं काय बोलली मला? अहो ती तुमची माहितीच्या अधिकाराची भानगड चांगलं टाली आमच्या. कोणती हो? ती हो कॉन्डमची. कॉन्डम? का तुमच्याकडनं नेतो का काय? तुम्ही पण ना येड घेऊन पेडगावला जाताय. आता 2000 कॉन्डमचं काय केलं असा तुम्ही मला प्रश्न विचारला होता ना माहितीच्या अधिकारात. अहो त्याच्या प्रश्नाची उत्तर देता नाकीनं वालेत माझ्या. तुम्हीच काहीतरी सेटलमेंट करा. बर ठीक आहे. मला एक सांगा, एवढ्या 2000 फुग्यांचं तुम्ही केलं तरी काय? तुमच्याकडे बघून तर काय वाटत नाही तुम्ही वापरले असतील म्हणून. नाही कसं शक्य हे? अहो मग केलं तरी काय? का पोराच्या वाढदिवशी लावले फुगू कर? नाही अहो ते मेडिकल वाल्याला विकले. विकले? पण याच्यातूनच काहीतरी तुम्ही जरा मार्ग काढा.
काहीतरी सेटलमेंट करा. किती पैसे देता? 5,000. माहितीच्या अधिकाराचा धंदा लईच बेस्ट आहे. नाग्या काही येडा नाही. बरं 7,000. ठीक आहे. एवढ्या टायमाला केस मागा घेतो मी. अहो केस मागे घेता येत नाही. अहो माहितीच्या अधिकाराची तक्रार अशी मागे घेता येत नाही. मला तर काहीतरी उत्तर दिलंच पाहिजे. पण आता तुम्ही वकील माणसं, काहीतरी उत्तर तुम्ही सांगाच. तुम्ही एक काम करा. काय? आधी पैसे माझ्या हातात द्या. हा हे घ्या. हा 7 आहेत ना? मोजून घ्या. मोजायचं काय त्याच्यात? बरं आता सांगा. अहो सांगायचं काय? कॉन्डमचा हिशोब द्यायचा ना. मग सांगा उंदरांनी खाल्ले. हिशोब देता येणार नाही. आणि पुढच्या वेळेस पासन कॉन्डम सोबत उंदराचं औषध पण पाठवून द्या. असं निरोप द्या त्यांना. अहो नागनाथराव, काय तुमचं डोकं आहे हो? अहो आताच्या आता उत्तर देतो त्यांना. हा बरं मला जरा कागद द्या. कशाला? तो वर दुसरा प्रश्न विचारतो माहितीच्या अधिकाराचा. प्लीज तुमच्या पाया पडतो. प्रश्न नका विचारू आता. हो ना? मग काढा 3,000 रुपये. कशाचे? प्रश्न न विचारण्याचे. हे देवा. अंबारी कांदा लसूण मसाला टाकला ना म्हणजे खमंग वडे होतात. बरं टाकलाय. हा. काय वासड्यावानी पळायला लागला रे त्याच्या माग. चोर चला बाजूला बॅग नेली. पळालाय ना. चला तिकडे अरे तू माग पोलीस आहे माझ्या. नको बाबा, लय मार खाल्ला होता. साहेब अहो तुमच्या पाया पडतो. मी चोर नाही. चोर तो बघा तो आहे. अरे मग तो चोर आहे तर पकडला का नाही त्याला? ओ साहेब, अहो मागच्या वेळेस त्या चोराला पकडलं म्हणून तुम्ही मला मारलं होतं. आता नाही पकडलं म्हणून मारलं. अहो एकदा काय ते सांगा ना, पकडायचं की नाही पकडायचं? चोराला पकडलं म्हणून मी मारलं? अजून दुखतंय. आय ओ साहेब, हे थांब. आपलं काय ठरलंय? झाडाखाली भेटायचं ना. इथं उगा कशा पायी पकडताय तुम्ही मला? काय करताय काय तुम्ही? सगळं बल तुम्हीच घेताय की काय? मी काय म्हणतो, असं वागणं बरोबर नाही हवालदार साहेब. मला कशा पायी मारताय? आपलं ठरलंय ना अर्ध वाटून घ्यायचं म्हणून. अर्ध तुला पोलीस स्टेशनला नेतो आणि असं तुडवतो की तुला अर्ध शरीर हेच विसरशील. राजा भाऊ, या पोरीची माफी मागितलीच पाहिजे. सायली, मी गंमत करत होतो. सायली, मला फालतू गंमत ऐकायची सवय नाही ना. कळलं ना? मी तुला सांगितलं होतं ना माझ्याशी अजिबात बोलू नकोस म्हणून. मी तुला काय समजलं ना, तू काय निघालास? बाय बघ, फक्त अमावास्यापर्यंत कळकाट. मग पुन्हा मी पहिल्यासारखाच होईन. म्हणजे मी पहिल्यासारखाच आहे आणि मी तुला वचन देतो की मी तसाच राहीन. पण तो आता झालं गेलं विसरून जा आणि मला माफ कर ना बाई. नाही, हे बघ किती उठ्या बशा काढतोय तुझ्या पाय मी. बघ मला माफ कर ना. किती वेळा सॉरी पण म्हटलं तुला मी. So cute. अंगास नागू. नागू, तो हवालदार बघ आपल्याकडे कसा बघतोय. कोण तो? हा तो माहित नाही तुला? अरे मला माहिती तो कोण आहे. चोर आहे तो, चोर. अख्खं गाव त्याला शिव्या घालतं. माहिती तुला? नाही, तो तसा दिसत नाही. तो नाही नागू, मी त्याला चांगलं ओळखते. अरे माझे बाबा आहेत ना, दरवेळेस त्याची बदली करायची धमकी देतात त्याला. पण हा त्यांना भारीची दारू गिफ्ट देतो. जाम लोचट माणूस रे हा. जेव्हा घरी येतो ना, जेव्हा माझ्या डोक्यात जातो. तू काय एवढा नर्वस होतोय? नाही, मी कशाला नर्वस हो? मी नर्वस नाही झालो. नाही ना? मी नाही नर्वस झालो. तुला गाडीने घरी सोडते. नाही कशाला? चल मी जातो ना पायी. अरे असं काय करतोस? नाही मी तुला जातो पायी. चल सायली, तुझी नको सायली, काकाला गाडीत नेऊ नको. कुठल्याच युगात काकावर विश्वास ठेवण्यासारखी परिस्थिती नाही. काका का
संगी बाळा, तुला किती वेळा सांगितलंय दुकानात रोज रोज चोऱ्या करत जाऊ नकोस. मग तो बंट्या येतो आणि नुसत्या धमक्या. अगं संगे, मी बाबाला सांगून टाकलंय. सांगितलंय की मी रोज एक चॉकलेट संगीसाठी नेतो. मग काय म्हणाला तो? म्हणाला शाबास, बापाला जमलं नाही पण पोरगा वस्ताद निघाला. तू एक काय, तू 2 चॉकलेट घेऊन जा तिच्यासाठी. अरे आता बंट्या आल्यावर घाबरायचं कामच नाही. खरं का? ए बंट्या, मी बाबांना सांगून टाकलंय, मी तुला नाही घाबरत. मी कुठे म्हटलं तुझ्या बापाला नाव सांगणार म्हणून? मग कशाला आलास? संगीला न्यायला. मी तुला सांगितलं ना, संगी तुझ्या बरोबर नाही येणार. तू तुझ्या बाबाला नाव सांग किंवा माझ्या बाबाला नाव सांग. मी दोघांच्याही बापाला नाव नाही सांगणार आहे. मी आता तुमचं नाव देसाई मास्तरांनाच सांगणार आहे. मग बघा कसं लिंबाच्या काठीने झोडतो तुम्हाला ते. बंट्या मी तुला रोज एक चॉकलेट देत जाईन. मला चॉकलेट नाही आवडत. मग काय आवडतं? संगी. संगी या वेळेला जा तू, पर पुन्हा नाही ना बोलवणार. ते बघू नंतर. चल ग. चहा दे. वय साहेब. साहेब नमस्कार. मला कर्ज पाहिजे होतं साहेब. हे काय आंधळा आहेस का रे? पोलीसचा ड्रेस दिसे ना, कर्ज देणारा वाटायला लागलो काय तुला? तसं नाही साहेब, बँकेत पैसे जर मिळाले असते तर तुमच्याकडे कशाला आलो असतो? का तुझ्याकडे कागदपत्र नाही? सगळं आहे साहेब, पण बँकेत गेल्यावर फक्त आमदार झेंडे साहेबांच्या लोकांनाच कर्ज मिळतं तिथे. अरे मग आमदार साहेबांना जाऊन भेट. माझ्याकडे कशाला आलास? तसं नाही साहेब, तुम्ही जसं पाशाला कर्ज मिळवून दिलं ना, तसं मला बी द्या ना मिळवून. मी बी जातो गाव सोडून. कुणाला? पाशा. पाशा? हा तर चोर आहे ना? तो चोर आहे ना? हा बघा ना साहेब, त्या चोराला कर्ज मिळतं पण आमच्यासारख्या गरीबाला नाही मिळत. 50,000वर सही द्यायची, 10,000 घ्यायचे आणि गाव सोडून निघून जायचं, आणि ते बी परत करायची नाही. काका, ओहो, धंदा माहित नव्हता मला. असं? चल आमदार साहेबांकडे. साला या हवालदाराचं काय डोकं फिरलं काय काय कळत नाही. सगळे धंदे बसून टाकले आपले. एक माणूस कर्ज घ्यायला येत नाही. आता काय लोकांनी घेतलेले कर्ज फेडत बसायचं काय आपण? एक कर्ज फेडायचं म्हणजे आणखीन कर्ज घेणारे माणसं भेटली पाहिजेत का नको? साहेब, मी तर ऐकलं की त्याच्या अंगात देवी आली होती म्हणून. नमस्कार साहेब. काय रे, हा सर्व्हिस दिली काय तुला? कसली मस्ती आली तुला एवढी? मध्यंतरी काही काळ डोक्यावर परिणाम झाला होता माझ्या, पण आता मी बरा झालो साहेब. हे कोण आहे? नमस्कार. याला कर्ज घ्यायचे सर. 2 एकर शेत स्वतःच्या नावावर आहे त्याच्या. अरे वा 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 वा, हुशारा का होईना, चांगलं काम केलेस तू. गोर गरिबांची सेवा, समाज सेवा करण्यात मला लय आनंद आहे. काय नाव घ्यायचं? भारत. भारत नाव चांगलं आहे एकदम. मेरे देश की धरती. याचं कागदपत्र सही करून घ्या आणि कर्ज सँक्शन करून टाका. साहेब मला खाजगी बोलायचे, फक्त तुमच्याशीच बोलायचं. चल. हा बोला. काय साहेब? अरे सॉरी साहेब. तुम्ही असं किती जणांच्या नावावर खोटी कर्ज घेतली? तुला कशाला पाहिजे? चौकशा नसते. काय झालंय साहेब, तुमच्या विरोधात गावात वातावरण तयार झालं. कुणीतरी विरोधकांचे कान तुमच्या विरुद्ध भरतोय. कोण आहे ते? नाव सांग त्याचं मला. म्हणूनच सांगतोय साहेब, तुम्ही मला ती यादी द्या. मी एकेकाला माझ्या पद्धतीने हिसका दाखवतो आणि घराघरबेदी तुमच्या समोर आणून उभा करतो. आपल्या पीए कडे यादी आहे, कुणाच्यावर किती कर्ज घेतलंय त्याची. अरे बघा, यादी कुणाच्याही ताब्यात घावता का बने. तसं झालं ना आपली वाट लागेल. मग साहेब तुमची वाट लागली तर आमचं काय वट वाढणार आहे? आमची पण वाटच लागणार आहे, तेवढं भान आहे साहेब आम्हाला. हे कायम ध्यानात ठेवा. हो साहेब, तुम्ही काळजी करू नका. पीए ए पीए दगुर्डे, यादी द्या. खर तर तुला सांगणारच नव्हतो मी, पण तो नाग्यामध्ये पचकला म्हणून सांगायला लागतंय. हो, आता तरी तुझा विश्वास बसला का नाही का मीच तुझा नवरा आहे म्हणून? आता सलग 13 दिवस हे पिले नाही आणि तू पण 1 दिवस खाडा केला नाही म्हणल्यावर मला विश्वास ठेवणं भागच आहे. नवऱ्याला अरे तुरे करते का तू? आता तुम्हाला ही बया काय घोळ घालून ठेवलंय ना, मला तर काय सुधरेच ना. तुम्ही काका पुतळ्यानं काही दिवस माझ्यापासून लांबच राहा. हे बाय बघ, फक्त 2 दिवस वाट बघ. परवा अमावस्याच्या रात्री महाराज पुन्हा पूजा करणार आहे. हो, आणि नाग्याचा आत्मा पुन्हा नाग्याच्या शरीरात जाईल आणि मग मी मोकळा होईन. हो काकू, हे स्टार रिफाइंड ऑइल. बरं झालं बाबा नाग्या तू आला. का?
तुझ्या काकूचा एकदा विश्वास बसला. अरे देव पावला, म्हणजे मी वाचलो, माझी सुटका झाली म्हणायची. आता परवा एवढी देवी पावली ना की आपण सगळ्या भांगडतून सुटलो बाबा एकदाच. परवा काय? परवा अमावस्या आहे. महाराज पुन्हा पूजा करणार आहे आणि आपले आत्मे पुन्हा आपापल्या शरीरात जाणार आहेत. आत्मे आले की मी माझ्या मायाकडे मायाळू बायकोकडे जाणार. मला आत्मा बदलायचा नाहीये. का रे, तुला काय मजा वाटू लागली काही वर्दी घालून फिरायला? तुम्हाला कॉलेजात जायला मजा वाटत असेल ना. मी नाही जाणार, मला काय. हे बघ काका, जोपर्यंत मी त्या आमदाराचं पितळ उघडं करत नाही तोपर्यंत मला माझा आत्माच बदलायचा नाहीये. तुला काय गरज नसते भांगडीत पडायची? तो आमदार किती डेंजर आहे माहिती आहे तुला? बघू ना. अरे नाग्या तू माझी नोकरी घालवशील, मी तुझ्या पाया पडतो. नको बाबा नसते भांगडीत पडू. तुला सुधारण्यासाठी ती कुठं केली आणि तू सुधारण्याऐवजी बिघडत चाललाय. काही म्हण काका, पण गरीब लोकांना फसवून त्यांच्या नावानं कर्ज काढून त्यांना सजा देणाऱ्या आणि स्वतः मजा करणाऱ्या लोकांना अद्दल घडवल्याशिवाय मला बरं वाटणार नाही. उद्याच्या उद्या मी बँकेवर धाड टाकतो. ठीक आहे, तू बँकेत जा, मी जातो उद्या आमदार साहेबांच्या घरी. आमदार साहेबांकडे कशाला बरं? आणि हा, आमदार साहेब उद्या घरी नाहीयेत. मग कशाला जातात त्यांच्याकडं? विचार तुझ्या पुतण्यालाच. खबरदार काका, उद्या जर आमदार साहेबांच्या घरी गेलास तर मग तू पण बँकेत जायचं नाही, समजलं? बँकेत धाड मारतोय म्हणे, खिशात नाही काढका आणि बँकेत मारतोय धाडका. तू काय तोपड बघते, चहा कर. आज की नाही माझा विश्वासच बसला. कसला? तुम्हीच माझं कोण? दादा. बंटी, अरे थांब, नाही बाबाला सांगितलं तर बघ. ए बंटी, काय बाई बोलू नको बाबा. असं मध्ये 50 रुपये. चल जा, कुणा सांगाय सांग, मी नाही घाबरत. जा. असं का? मग सगळ्या गावालाच सांगतो. ए दुश्मनी, ये इकडे तोंडाला कुलूप लावते. काय बाई बोलतो रे? अहो मी देवासपत सांगते, समधी भानगड त्या हवालदाराचीच आहे. खरं सांग, मी नसताना इथं कोणीतरी येतं का नाही? तुमची शपथ सांगते, तुम्ही नसला की तो रात्रभर येऊन इथं बसून राहतो. आता आज मी काय केलं माहितीये का? आज मी स्वतः तुमच्या गायब होण्याची तक्रार केली पोलीस स्टेशनात. येतच असेल तो. ते बघा, सैतानाचं नाव घेतलं आणि सैतान हजर. स्वतःच्या डोळ्यानं बघा कसं लगबगीने येतोय. अहो तुम्ही काय बघताय? जाऊन लपात. नाटक केलं त्यांनी तर मुर्दाच पडतो त्याचा. थांब तू. तुमचा नवरा हरवल्याची तक्रार तुम्ही केली होती. बघा ना, परत केला तो, मला एकटीला टाकून. तुमचा कोणावर संशय वगैरे? नाही हो, मला तर काही समजतच नाही. मला वाटतं तुम्हा पोलीस लोकांना बघून तो पळून जातो. बरं, आता तो आलाय की तुम्ही माझ्याकडे पाठवा, मी समजून सांगेन त्याला. का हो, आज झडती नाही घ्यायची तुम्हाला? झडती कशाला? अहो माझा विश्वास आहे तुमच्यावर, तुम्ही माझ्या बहिणीसारखे आहात. आता ग बया, आता मी तुमची बहीण झाले का? म्हणजे म्हणजे त्या रात्रीचं सगळं विसरलं काय? तुमच्या स्टार पान मसाल्याची पुडी राहिली होती घरात. हो, वाटेल ते बोलू नका, तोंडाला येईल ते. आतापर्यंत सुपारीच्या खांडाला सुद्धा हात लावलेला नाही मी. पान मसाला बिसाला काय बोलताय? ये आता खरं सांग मला, ती स्टार मसाल्याची पुडी कोणाची होती? अहो मी खरंच सांगते, तुमची शपथ. खबरदार माझ्या डोक्याला हात लावला तर. तुमच्या पाया पडते. खबरदार माझ्या पायाला हात लावला तर. काय हवालदार, त्या दिवशी रात्री तुम्ही चला होतात ना? खबरदार माझं नाव घेतलं तर. सांग मला, कोणाची होती पुडी ती? अहो ती त्यांचीच होती. नाही, कोणाची होती खरं सांग. मी खरंच सांगते, ती त्यांचीच होती. मायला या नाग्याने डोक्याला ताप ठेवलेला आहे. सांगायला गेलं की टांगायला नेतो माणसाला. जर या खरंच त्या आमदाराच्या नादा लागला तर ते नक्कीच त्याचा तांगडा तोडणार. त्याचा कशाला, शरीर तर माझं आहे ना. सगळीकडून माझंच मरण आलेलं आहे. तुम्ही बसा. हे प्रामाणिकपणाचा पुतळा माझ्या बोखंडी मारून तुम्ही गेले खुशाल. आता मी तुमचं काही एक ऐकणार नाही दादा. त्याला बँकेत जाऊ देणार नाही म्हणजे नाही. काहीतरी केलं पाहिजे तो क्या, काहीतरी केलं पाहिजे, नाही तर भांड फुटल आपलं. ते नाग्या म्हणजे नुसतं खायला काळ आणि भुईला भार झालेला आहे. संगे, कोणाकडे बघत होतीस? नाही, मला वाटलं बंटी चला की काय. अगं तू नको घाबरूस ग त्याला. मी नाही घाबरत. शाबास. संगे, संगे तू कुठे चाललीस?
नाही दरवेळेला तू म्हणतोस या टायमाला जा या टायमाला जा, म्हणून या वेळेला आधीच निघते. चल रे बंटी. संगे संगे नाग्या, तुला वेळ बीड लागला का काय? का काय मी तुझा मला अटक करून तुला काय मिळणार आहे? काका लक्षात ठेव, तुला मोकळा सोडला तर तू त्या आमदाराला जाऊन सावध करशील, पण तुला जास्त काळ अटकेत नाही ठेवणार आहे मी. एकदा त्या आमदाराविरोधातले सगळे पुरावे माझ्या ताब्यात आले की तुला देतो सोडून. अरे नाग्या, ती लोक लय डेंजर बाबा. त्यांचे खाण्याचे त्यात वेगळे आणि दाखवण्याचे वेगळे असतात. बँकेत खरे कागद ठेवायला काही वेळ लागले होय त्यांना. ते तसे डेंजर असतील तर मी काही कमी नाहीये काका. लक्षात ठेव, मी नुसते कागद आणि पुरावे नाही गोळा करणार आहे. कर्ज प्रकरणात ज्यांची फसवणूक झाली त्यांना साक्षीदार म्हणून कोर्टात उभं करणार आहे. अरे पण ते लय खतरनाक आहेत बाबा. आग लागलेल्या डोंगरावर मुतल्याने काय वनवा भिजत नसतो. अरे जाऊ दे, पण प्रयत्न करायला काय हरकत आहे? ते डेंजर आहे म्हणून काय घाबरून जायचं सगळ्यांनी? तंगड तोडतील तुझं तंगड. अरे मग तू आहेस ना. मी आहे म्हणे. जेल मधनं आल्यानंतर मला कृत्रिम पाय लावून दे. कृत्रिम पाय लावून दे. आता आशीर्वाद दे बाबा. चल चल. तू क्या तुकविला नाग्या नाचविला तू. हे बघ नाग्या, तुला पुन्हा एकदा सांगून ठेवतो, येडेपणा करू नको. काय मी तुझा काका, आमदाराची केस झाली की तुला सोडणार. राम राम चोरमारे साहेब. राम राम. जगात नारायण हा मोठा. अहो बाबा बाबा लवकर आली कॉलेजमधनं? हो बरं ते जाऊ दे. बाबा हा? त्या नागनाथला अटक झाली हो. का ते का उपोषणाला बसायला सोडून मोर्चे काढायला लागला काय त्यो? नाही हो, उगीच अटक झाली त्याला, आणि ती पण केली त्याच्या काकानी. तो हवालदार तुकाराम त्याचा काका आहे. अरे 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 बाबा हा? बाबा ऐका ना, तुम्ही प्लीज काहीतरी करा ना. तुम्ही काय करणार इथं बसून? काय करू म्हणजे काय? तुम्ही त्या तुकाराम हवालदाराला फोन करा आणि नागनाथला सोडायला सांगा. काय सांगतेस मला? आमदार माणूस आहे मी. हवालदाराला फोन करणं शोभते काय मला? नाही बाबा प्लीज, तुम्ही माझ्यासाठी एवढं कराल ना. अगं असं काय करतेस तू? उगीच काय हट्टा. प्लीज 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 करा ना. ओरडू नको बाई, ओरडू नको. अरे घास अडकतोय मला. ए पिये, अरे ओरडती पोरगी ऐकून ऐकलं तुला? हो कशाला बोल. बघ हवालदाराला फोन लाव. हॅलो. हा हे बघा, झेंडे बोलतोय. कोण बोलतोय? आमदार झेंडे बोलतोय. हवालदार. बोला साहेब. काय आहे, मला विचारायचं होतं, तुम्ही तुमच्या पुतण्याला का अटक केली? का तुम्हाला काय अडचण आहे? नाही प्रॉब्लेम काय नाहीये. मग ठेवा फोन, मला खूप काम आहेत. अरे का माल झाला काय रे तुला? हे बघा आत्ताच्या तुझ्या पुतण्याला सोड. ओ धमक्या देऊ नका आणि जास्त शहाणपणा करू नका. काय करून घेणार आहेत तुम्ही? हे बघ तू क्या मायशी गाठ आहे, ध्यानात ठेव. आणि जास्त धमक्या दिल्या ना तर तुम्हालाही त्या नाग्याबरोबर आत टाकेल, कळलं ना? ठेवा फोन. बनकर. हॅलो इन्स्पेक्टर चोरमारे. आमदार झेंडे बोलतोय. हा बोला आमदार साहेब. हो हो. सगळ्यांना शिक्षा झाली पाहिजे चव्हाण, लक्षात ठेवा. नमस्कार वाघमारे साहेब. ए नाग्या, सुटलो मी एकदाचा. काका तू जरी सुटला असलास तरी आमदाराचा पर्दाफाश केल्याशिवाय मला बरं वाटणार नाही. अरे नागे नागे, अरे थांब थांब. तू आत्ताच्या आत्ता माझ्या बरोबर शाळेत चल. अहो पण काय झालं सर, असं काय करताय म्हणजे? अरे तुझा तो चुलत भाऊ त्याने काय पराक्रम केले ते बघ. पण मला जरा अर्जंट जाऊन यायचं सर. जरा ते नंतर. ते नंतर कसं काय? नंतर. आधी तू माझ्या बरोबर चल चल चल. आणि अशा तऱ्हेने पाण्याचं बाष्पीभवन होऊन वाफ वरवर जाऊ लागते. मस्त. बसा 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 बसा. ये ये नागे ये. बघ बघ बघ, हा तुझा चुलत भाऊ. तू 10वीत गेला नाही पण मुलींना हे देतो. काय धमक्या? खूप त्रास दिला यांनी मला दादा. सारखा हौदा मागे बोलवायचा आणि म्हणायचा माझ्याशी मैत्री कर, माझ्याशी मैत्री कर. काय रे चिंगळ्या, शाळा सोडून असे धंदे करतो वय रे? अख्ख्या गावाचा आदर्श आहे तुझा बाप. गुणगान गातात लोक त्याचे, आणि तू तरी कोणत्या धुतल्या तांदूळाचा आहेस रे? सांगू का त्या दिवशीचं सगळं सांगू? काय म्हणला भंताळ्या तुझ्या? काय म्हणला तू? असू दे असू दे असू दे. मला मारायचं काम नाही, आधीच सांगून ठेवतोय. नाही तर तुमची भानगड अख्ख्या गावात पसरवीन मी. मग 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 कशाला मुलींना हवं मागे बोलवायचं? कशाला धमक्या द्यायच्या मुलींना? धमक्या नको देऊ, नाही तर काय करू?
शाळेतली कोणतीही मुलगी माझ्याशी बोलत नाही. का? सगळेच म्हणतात ह्याचा बाप लाचखोर हवालदार आहे, पैसे खातो, नाचणारीकडे जातो, वाटेल ते बोलत असतात. कुणीच माझ्याशी मैत्री करत नाही. मग मी त्यांना धमक्या नको देऊ, नाही तर काय करू सांग ना मला. माझं बोलणं झालंय साहेबांशी. ते म्हणाले मॅनेजर साहेबांची केबिन कुठे आहे? ठीक आहे तिकडे. ठीक आहे. ये. हे काय पोलीस कशाला? काय हो काय झालं? ओ तुम्ही एकदम काय आतमध्ये घुसता? हा कागदपत्र कोणी पाठवलं कुठे आहेत? तुम्हाला? अरे वॉरंट आहे माझ्याकडे. एकदम काय घुसता म्हणजे? कागदपत्र कुठे आहेत? अंगाला काय हात लावता तुम्ही? मी सांगतो तेवढं करा आता. ते कागदपत्र कुठे आहेत? खोटे तुम्ही जे कर्ज प्रकरण केले ना, 50,000 लोकांना द्यायचे 5,000वर सह्या घ्यायच्या, कुठे आहेत ते कागदपत्र? दे पटकन. ओ तुम्ही काहीतरी काय बोलताय? मी बँकेचा मॅनेजर आहे. मूर्खासारखं बोल नकोस. अरे मटक्याचे आकडे लिहायचं आता गल्ल्यावर बसला तर मॅनेजर झालोय रे. दिन एक थुत्रीत ठेवून. कुठे आहेत ते कागदपत्र? दाखव पटकन. तुमचं पितळ उघडं पडलंय, मला कागदपत्र दे. काही कागदपत्र वगैरे नाहीयेत. पटकन दे कागदपत्र, नंतर तुला आत गेल्यावर बघतो. चल कागदपत्र काढ. काय काय करता काय तुम्ही? हो काय शोधता काय? कागदपत्र काढ पटापट. काही नाहीये इकडे. इकडे इकडे दे. कागदपत्र नाही काय? ही पाशाची फाईल, ही त्या टपरीवाल्या महेश देशपांडेची फाईल, ही त्या म्हाताऱ्या जनाबाईची फाईल. चल गे रे याला आत. आमचा फोन झेंडेला फोन लाव रे. चल घेऊन चल रे त्याला. अरे त्या आमदार झेंडेला तुझ्या बरोबर हवालात मध्ये टाकतो, मग बसा दोघं चुम्मा चाटी करात. चल. ओम गं गणपतये नमः. देवा काय खेळ लावलाय? काय झालं तरी काय माझ्या नवऱ्याला? दारू बी पीत नाही माझा नवरा, आता वेळेवर घरी येतो, मला मारीत बी नाही. माझं चुकलं देवा. मीच म्हणलं होतं तुला माझ्या नवऱ्याला सुधरीव म्हणून. माझं चुकलं रे देवा, पण आता नाही म्हणणार तसं परत. आता पटकन असं कर, पहिल्यासारखं कर माझ्या नवऱ्याला. दारू पिऊन आला तरी चालेल, मला मारलं तरी चालेल, निदान मला बघून लांब पडणार तरी नाही, निदान प्रेमाने जवळ तरी घेईल मला. आला बाई तू. झालं एकदा समाधान तुझं? त्या आमदाराला अडवल्याशिवाय माझं समाधान व्हायचं नाही. अरे बाबा नाग्या, किती वेळा तुला सांगू, त्या आमदाराला अटक करणं सोपं नाही. आईला त्या मोठ्या साहेबांची परमिशन लागते त्याला, आणि काय परमिशन मिळणार नाही. कशी देत नाहीत बघू. गोरगरिबांचे पैसे लुबाडले, बँक लुटली आहे त्यांनी. आता मला माझी चूक कळली. आजपर्यंत एवढ्या मोठ्या गुन्ह्यात त्यांना सोबत करत होतो मी, पण त्यांना अटक करून काय प्रश्न सुटणार नाही. गरिबांचे पैसे वाया जातील. सगळ्या गरिबांचे पैसे बँकेत जमा करायला लावतो त्यांना. कस काय? ते तू माझ्यावर सोड. त्यांचा सगळा भ्रष्टाचार मला माहितीये. काय डोक्यात राग ठेवून सगळ्या गावाचं नुकसान होईल. तू फक्त एवढंच माझं ऐक. माझ्याबरोबर पूजेला चल, आणि तू तुझ्या कामाला जा, मी माझ्या कामाला जातो, आणि कायदा हातात घेऊ नको. तुम्हाला आधी वचन दे हे काम करशील म्हणून. अरे बाबा, आता तरी विश्वास ठेव माझ्यावर. तुझ्या बाबाबद्दल किती आदर आहे माहिती आहे ना तुला. तुझ्या बाबा शपथ सांगतो बाबा, आता असले तसले कसले धंदे करणार नाही मी. वचन देतो बाबा तुला, विश्वास ठेव माझ्यावर. ठीक आहे. हे बघा, तुक्याला काय वाटत असलं ना, मी पक्क्या करूनच चेलाय. असं तसं नाही मी. त्याला म्हणू काय पुरावे गोळा करायचे माझ्या विरोधात कर, काय फरक पडत नाही मला. एक काम करा, आज रात्रीत बँकेवर दरोडा टाका. हो. अरे तू नाही रे, आपल्या माणसांना सांगा ना दरोडा टाका म्हणाव, आणि सगळा पैसा फार्म हाऊसवर जाऊ द्या. कळलं? आणि ती माणसं, दरोडा टाकणारी माणसं 6 महिने दिसता कामा नये तेवढी व्यवस्था करा. पण साहेब, एक छोटासा प्रश्न आहे. विचारा. दरोडा टाकल्यावर काय होईल? अरे चौकशी दरोड्याची सुरू होईल ना, आपल्याकडे दुर्लक्ष होईल, आणि सगळं कर्ज बुडलं म्हणून समजा ना. काय डोकं आहे साहेब. आमदार उगाच नाही झालो मी. बँकेत की कोडी पैसे ठेवू नका. चला. काही ठेवणार नाही. काय सापडलं का? नाही रे, काय नाही. नीट बघा ना. शोधा पैसे. बघतोय. काय नाही का? काय नाही ते. तुला काय सापडलं? काय नाही. स्वाहा ओम राम राम स्वाहा ओम राम राम स्वाहा. अरे तिथे व तिथे. अरे काही नाहीये. चल चल. ओम राम राम स्वाहा ओम राम राम स्वाहा ओम राम राम स्वाहा. ओम राम राम स्वाहा 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 ओम राम
आले ना मी परत काढा माझे 10,000 रुपये. कुठं आले रे परत? मगाशी नारळ उलटा टाकला तो. हाव ना काका? हो 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 हे बघा बघ हे बघ काय नख खातो रे? हो बरोबर हो म्हणालास. मला गंडतो काय? गुमान 10,000 काढण्यात पोलीस कंप्लेंट करीन. जेलमध्ये टाकी नाही. अंधश्रद्धा पसरतो समाजात. भोळ्या लोकांच्या श्रद्धेचा फायदा घेतो. बुवा बाजी विरुद्ध किती स्ट्रिक्ट कायदा आहे माहितीये का? आत घालीन टायर मध्ये. 6 वर्ष बाहेर येऊ द्यायचं नाही. चल निघ. वट्ट स्वाहा. फट स्वाहा. माया आलोच का मी? काका काका माया कोतवाल तुम्ही नुसतं काका पिळत काका ऐका ना माझं काका. कोतवाल तुम्ही. हा सायली. हॅलो हॅलो नाग्या. काका चोरी करतो काय बँकेत? तुला काय वाटलं? चोरी करतोय? चल चोरी करतो काय? तुला काय वाटलं तुकाराम कोळशी समोर चोरी करशील? हात वर कर. हात वर कर. अरे दोन्ही हात वर कर. नाही नाही माझा शर्ट इथं बघलेत फाटलाय. चालव कर. हात वर कर. आता इकडं अरे पकड. चले बाजूला काढ. शर्ट काढ. कपडे काढ. पळ. चला पकडून घ्या तो रोडे खोरांना. अरे पकड कधी नव्हतं. गाडी स्टार्ट कर गाडी लवकर. यांना बँकेतल्या गैरव्यवहार प्रकरणी स्थानिक पोलिसांनी त्यांच्या निवासस्थानी अटक केली आहे. चला हे बाजूला शूटिंग घेता. माझं घ्या चेहरा. आय एम सॉरी पण हे होणारच होतं. साहेब एवढी अर्जावर सही करा ना. थांब बाबा थांब जरा. मला एवढंही कळत नाही तुला. अरे काय जागा आहे का? हे चल रे हे पण शूट करताय. ही जागा काय सही करायची? मी जाऊन परत देतो मग सही करतो. अहो लवकर नाही सोडलं तर माझ्या मुलाचं ऍडमिशन होणार नाही. बालवाडीची फी माफ व्हावी म्हणून अर्ज केलाय. येतो पर्यंत दाखवतो तुला काय ते. अहो पण सही तर करा ना. काठी घाल. आयला चला तुकाराम. नाही नाही तुम्ही काही म्हणला साहेब तरी तुमची सुटका माझ्याकडनं होणार नाही. अरे आमदार आहे मी. हवालदार समोर हात जोडणार आहे का मी? सुटकेसाठी बोलत नाही मी. पण मला एवढं म्हणायचं की आजपर्यंत ज्या वाईट कामावर तुम्हाला मदत केलीस. जो गर्दीतला चर्चेचा विषय का? तेव्हा माझी बुद्धी भ्रष्ट झाली होती. आता झालं गेलं गंगेला मिळालं. नाही आता मी एक चांगलं काम करणार आहे. त्यात मी तुला मदत करायला पाहिजे. नाही म्हणायचं नाही. कोणतं चांगलं काम? माझी पोरगी सून म्हणून पात्रात घे आणि तुझ्या नागनाथाला मला जावई कर. वा शब्द दिला साहेब. पण हे करून सुद्धा तुमची सुटका होणार नाही. अरे एवढं केलंस ना मला सुटकेचा आनंद मिळणार आहे. दिला शब्द. करून घेतली तुमची लेख सून. आणि तुम्ही येऊस तर साहेब तुमच्या बंगल्याची देखभाल मी सहकुटुंब करेन. तुम्ही या निवांत 7-8 वर्ष. चला चला एक गडबड करा. चला साहेब बसा. साहेब बसा. चला बसा. चला सगळ्यांनी बसा. नागनाथ आता महिनाभर माझे बाबा घरी नाहीये. आता काय प्रॉब्लेम आहे तुला घरी यायला? नाही नाही मी नाही येणार घरी. बरी मला नाही आवडत ते. का? तुला काय फक्त लॉजवर आवडतं का? काय? गाडी सुरू करा. चला
सरा सरका सरका पटापट बसून घ्या. घ्या लावून घ्या ओढून घ्या. का ठिकाण नाही काका. चला सांग ना मी काय केलं होतं ते. मी जर काही वेडवाकडं केलं असेल ना तर मी माझ्या काकांना सुद्धा जेलमध्ये पाठवीन. काकांना जेलमध्ये पाठवी? अरे पण काकांचा याच्यात काय दोष आहे? तू फक्त सांग ना मी काय केलं होतं ते. मी नाही सांग. अगं लाजतेस काय? सांग ना मी काय केलं होतं ते. तू ना मला फक्त बेटा बेटा म्हणून हाक मारत होतास. कडूस कुठला? बेटा बेटा म्हणून हाक मारत होतो? हो मग काय, मला तर काहीही कळतच नव्हतं तू का बोलतोयस म्हणून. राम राम साहेब. राम राम. तुमच्याकडे एक महत्वाचं काम आहे माझं. काय काम आहे? त्याचं काय आहे, मी 8 दिवसासाठी गावी चाललोय. मग मी काय नाचू? नाही. हिच्याकडे जरा लक्ष ठेवा. त्यांनी काय सांगितलं ऐकलं ना? पंखा दुरुस्त झालाय ना? तू क्या तुकविला नाग्या नाचविला. तू क्या तुकविला. तू क्या तुकविला नाग्या नाचविला. तू क्या तुकविला. बोल नाही हा खोटा जगात नारायण हा मोठा. बोल नाही हा खोटा जगात नारायण हा मोठा. बोल नाही हा खोटा जगात नारायण हा मोठा. ऐक तू माझ्या बेटा नगद नारायण हा मोठा. नगद नारायण हा मोठा. तुक्या तुकविला नाग्या नाचला. तुक्या तुकविला. तुक्या तुकविला नाग्या नाचला. तुक्या तुकविला. साधा भोळा दिसतो तरी हा आहे मस्त कलंदर. डोळे मिटून करीत असतो मिळे माल जो अंतर. वाटून घ्या ही माया सारी हवा कशाला तंटा. बोल नाही हा खोटा. नगद नारायण हा मोठा. नगद नारायण हा मोठा. तुक्या तुकविला नाग्या नाचला. तुक्या तुकविला.